जसा राजा असतो तसा प्रजा असते, तर आपले सरकार कुठेतरी स्वातंत्र्यानंतर चुकलेली आहेत असं मला ठामपणे वाटतं. आज मी भाजप पक्षाचा सगळ्या पक्षांमध्ये त्यातल्या त्यात मी नक्कीच रिस्पेक्ट करतो, पण त्यांना इतर पक्षांपेक्षा ते काहीतरी प्रयत्न करू पाहतात, नाही असं नाही. पण भाजपच्या लोकांना पण किती लोकांनी भगवद्गीता कुठे कळलेली आहे. तर मग वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था याच्यामधलं जे कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन डेलिबरेटली राजकारण्यांनी क्रिएट केलेलं आहे? नाही, मला नाही डेलिबरेट राजकारण निर्माण केलेलं नाही. माझं म्हणणे मी जे आता सांगतोय ना, हे राजकारण्यांनाच माहित नाहीये. मला कळतच नाही. कला संस्कृती म्हणत नसतात आणि अशी घाणेरडी टॉयलेट, नाट्यगृह, प्रशांत दामले किती वेळा बोलतात, भारत सगळे किती वेळा तक्रार करतात, इनबिन नाट्यगृह, त्यात सगळे खुर्च्या फाटलेल्या, घाणेरडी टॉयलेट, पिक्चरसाठी यासाठी भांडावं लागतं. त्याचे जे बिंडोक सगळे मंत्री दिसत आहेत, ज्यांना कुठल्याही पद्धतीचा अक्कल नाही. छगन भुजबळांचं प्रकरण असेल, एकनाथ खडसेंचं असेल, अजित पवारांचं असेल, आजही बीड प्रकरणामध्ये ती बाई उभी आहे. बाकी जे गेले कुठे पक्ष, मनसे, शिवसेना सगळे कुठे दिसतच नाही कोणी. अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या शूटिंग सेटवर तरुणपणी पोहोचून त्यांचे ग्लॅमर बघून मी पण असाच अभिनेता, लेखक, कलावंत आणि इतर कलावंतांना घडवणारा दिग्दर्शक होणार ही जिद्द बाळगून प्रमोद प्रभुलकर यांनी स्वतःच्या आयुष्याला एक नवे वळण दिले. ते स्वतःचे शिल्पकार झाले. शेतकरी, मुंबईचे कोळी यांच्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करून न्याय मिळवून देण्याची त्यांची मनीषा होती. पण महाराष्ट्रातील अनेक तरुणांना अभिनय व दिग्दर्शनाचे पाठ देण्यासाठी त्यांनी मिरॅकल अभिनय संस्था स्थापन केली. मिरॅकल संस्थेतून शिवानी बावकर, ऋता दुर्गुळे, गिरिजा प्रभू, किरण गायकवाड, निखिल चव्हाण, स्वरदा ठिगळे, आकाश शिंदे असे असंख्य तरुण अभिनेते विविध मराठी मालिकेत रसिकांसमोर आले आणि मान्यता पावले. प्रमोद प्रभुलकर यांनी आयुष्यात केलेल्या त्यांच्या विविधांगी प्रयत्नांचा, आव्हानांचा, संघर्षाचा इतिहास आज जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही या क्षेत्रात कसे आलात, हे तुमचं सगळं शिक्षण या क्षेत्रात तुम्ही कसे आहात त्याची जरा माहिती द्या ना. पण माझा जन्म आहे तो प्रॉपर शिवाजी पार्क, दादर. बाजूला माहीम आहे. बरोबर. सो शिवाजी पार्क आणि माहीमच्या मध्ये माटुंगा वेस्ट आहे, तर तिथला माझा जन्म, बालपण. आणि तिथं मी लोकमान्य विद्या मंदिर ह्या शाळेमध्ये शिकलो. त्याच वेळेला माझ्या वर्गामध्ये माहीम मच्छीमार कॉलनीची मुलं होती, माहीम पोलीस कॉलनीतली मुलं होती. काही शाळा अशा असतात की ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकली सगळी मुलं सारख्या दर्जाची असतात. तर माझ्या शाळेमध्ये सामाजिक दृष्ट्या विषम, आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या विषम अशी मुलं वर्गात होती माझ्या. आणि अगदी ओबीसी समाजातली असतील, ब्राह्मण समाजातली असतील. सो सगळा वर्ग जो होता तो वर्ग होता आर्थिक दृष्ट्या खाली वर्ग होता. त्याच्यामुळे शाळेमध्ये वाढत असताना मला समाजातल्या सर्व स्तरांच्या मुलांशी, मुलींशी, त्यांचे घर, त्यांची सगळ्या गोष्टींची माझा संपर्क झाला. त्यामुळे तशा पद्धतीने मी समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या वर्गात होता असं मला. आणि त्यामुळे माझी डोळसपणे माझी वाढ अशी होत होती की ह्यांचा जो स्तर आहे हा बदलायला पाहिजे, असे कुठेतरी ईश्वरी संकेत मला लहानपणापासूनच त्या काळात येत होते. शिक्षण व्यवस्थेबद्दल पण मला आज जे काही मी बोलणार आहे, आपण आता पुढे बोलणार आहोत, त्याची जी मुळं आहेत ती त्या शाळेतल्या वर्गामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये रोवली गेली असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे सगळं बदलायचं असेल तर राजकीय व्यवस्था बदलायला पाहिजे असं मला शाळेमध्ये 5वी पासून मला वाटायचं. आणि त्याचबरोबर मला अजूनही आठवतंय की मुंबईमध्ये तसं कीर्तन प्रवचनाची परंपरा जी पुण्याला आहे तशी आमच्याकडे तेवढी नाहीये. पण सुग शेवडे, आता त्यांचे सुपुत्र सच्चिदानंद शेवडे हे मोठे इतिहासकार आहेत, प्रवचनकार आहेत. त्यांचं वय आता 65 असलं. मी ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांचे वडील सुग शेवडे हे प्रख्यात कीर्तीचे कीर्तन प्रवचनकार होते आणि ते आज 95 वर्षाचे असतीलही मला वाटतं. मी त्यांच्याबद्दल माहित नाही आता. पण त्यांची कीर्तन प्रवचन ऐकण्याचा योग मला काशी विश्वेश्वर मंदिर, माटुंगा वेस्ट मोठं मंदिर आहे, तिथे मी रामायण, महाभारत, भगवद्गीता
यांची बाकायदा मी म्हातारा आजीबाजूला बसून ऐकायचो. तेव्हा मला परत प्रश्न पडायचा अच्छा की तरुण मुलं इथं काय येत नाही. हे सगळे जे मला प्रश्न पडायचे ना, त्याची उत्तर आता पुढच्या प्रवासामध्ये आपण बोलू, त्याची मला उत्तर घ्यावीशी वाटली. सो म्हातारे आजी आजोबाच का बसतात, मी एकदाच तरुण बसतोय, मला हे आवडतंय सगळं, हे चांगल्या समाजाला दिशा देणारे ग्रंथ आहेत सगळे हे सगळं. तिसरीकडे शिवसेना भवन हे आमच्यापासून, माझ्या घरापासून 10 मिनिटावर आहे चालत. शिवाजी पार्क, तिथल्या सभा, तिथल्या 5वी पासून अटल बिहारी वाजपेयीने ऐकणं, बाळासाहेब ठाकरेंना ऐकणं. तिथे पण मी परत लहानगात जायचो. म्हणजे छोटा असताना मला वाटतं की माझ्या वयाची मुलं राजकीय सभांना काय येत नाहीत, इतकं महत्वाची गोष्ट आहे. माझ्या वयाची मुलं कीर्तन प्रवचनाला काय येत नाहीत, आणि माझ्या वयाच्या मुलांना फक्त अभ्यास करायला लावतायत, त्यांना जगाचं नॉलेज नाही. आणि याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा कुठेतरी स्फोट पुढे जाऊन कुठेतरी होईल, आणि याबद्दल आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, याबद्दलची भावना पण त्याच वयामध्ये मला जाणीव झाली. लहानपणी भगवद्गीता आणि हे सगळं वृद्ध लोकांसमोर बसून तुम्ही ऐकायचंय, तर मग आजकालच्या पिढीमध्ये हा संबंध तुम्हाला तुटल्यासारखा वाटतो का? म्हणजे भगवद्गीतेशी किंवा आपल्या धर्माशी, किंवा हे जो काही अभ्यासू वृत्ती आहे किंवा आध्यात्मिक बैठक आहे ती आजकाल नाहीशी होत चालली, असं तुम्हाला कुठे वाटतं का? 100% नाहीशी होते असं मला वाटतं. आणि याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की ब्रिटिशांनी आपल्यावर इतकं वर्ष राज्य केलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं की लॉर्ड मॅकॉलेची जी शिक्षण पद्धती होती, त्यांनी हे सगळे नालंदा विद्यापीठ जी आपली शिक्षणाची केंद्र होती सगळी भारतामध्ये, जगामधले लोक तिथे येऊन शिकायचे, ती त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली. मुसलमानांची काही परकीय राजवट, त्यांनी सगळी आपली म्हणजे ज्ञान जे होतं आपलं सगळं ते उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्यामुळे मग ब्रिटिश 150 वर्ष आले. आणि हे सगळं झाल्यानंतर मग शाळांमध्येच आपल्याला, म्हणजे आता गावातली मुलं पण जर कॉन्व्हेंटमध्ये जातात, आणि इंग्रजीला जे महत्व दिलं गेलं, कारण इंग्रजांचं राज्य होतं, आणि आपलं त्याच्या स्वातंत्र्यानंतर जी सरकार जी होती, ज्याला आपण थेट म्हणू शकतो की काँग्रेस ही सरकार होती जवाहरलाल नेहरूंच्या त्याच्या, त्या काळातली जी 15-20 वर्ष जी होती ना महत्वाची, त्या काळामध्ये आपल्या प्रादेशिक भाषेतनं शिक्षण देणं हे करण्यासाठी जो वेळ दिला पाहिजे होता तो न दिल्यामुळे इंग्रजी कॉन्व्हेंट स्कूल वाढत गेली, आणि त्याच्यानंतर मग इंग्रजी माध्यमातनं, आणि मग नोकऱ्यांमध्ये पण इंग्रजी झालं पाहिजे. खरं तर ज्ञानाचा असा विचार, जपान आणि या लोकांनी तर तसा विचार नाही केला, कारण त्यांचे राज्यकर्ते चांगले होते. आणि मला नेहमी असं वाटतं जे यथा राजा तथा प्रजा, बरोबर, जसा राजा असतो तसा प्रजा असते, तर आपले सरकार कुठेतरी स्वातंत्र्यानंतर चुकलेली आहेत असं मला ठामपणे वाटतं. आणि त्यामुळे मग आपल्याला आता इंग्रजीचं महत्व वाढल्यामुळे काय झालं, इंग्रजी मीडियम जात आहेत, बट मार्क सिस्टीम यायला लागली, श्रमाला प्रतिष्ठा नाहीये, आणि हे सगळं करताना मग मार्क नाही मिळालं, मग ट्युशनला लावा. आणि या सगळ्या गोदारामध्ये तुम्हाला तुमचा जो धर्म आहे, आध्यात्मिक बैठक आहे, भगवद्गीता आहे, संत साहित्य आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याला काय माहितीये की शाळेमध्ये एवढंच माहिती आहे आपल्याला की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या गर्भी वेद वदवले आणि भिंत चालून दाखवली. याच्या व्यतिरिक्त काहीच माहित नाही कोणाला, आणि थोर मोठ्या लोकांना पण माहित नाही. आणि मला थेट बोलायचं असं की जे आज मी भाजप पक्षाचा सगळ्या पक्षांमध्ये त्यातल्या त्यात मी नक्कीच रिस्पेक्ट करतो, पण त्यांना इतर पक्षांपेक्षा ते काहीतरी प्रयत्न करू पाहतात, नाही असं नाही. पण भाजपच्या लोकांना पण किती लोकांनी भगवद्गीता कुठे कळलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पॅरल स्कूलिंगची गरज आहे. आणि त्यामुळे भगवद्गीताची बैठक, ती भगवद्गीता संस्कृत मध्ये कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरी तरी कळली पाहिजे. ज्ञानेश्वरी आता प्राकृत भाषेतली ती कळत नाही. रामदास स्वामींची दासबोध कोणाला माहित नाहीये, नुसतं माहितीये की ते पळून गेले लग्न मंडपात. म्हणजे राज्यकर्त्यांची धार्मिक बैठक ही कमी आहे मुळात, त्यांचा अभ्यास कमी असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली वाटतं. आणि मला आज या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं सगळ्या जनतेला, आणि जे धर्म म्हणून जे म्हणतायत, आणि कारण जाती व्यवस्था आलेली आहे हिंदू धर्मामध्ये किंवा काय, तर मला असं म्हणायचं की भगवद्गीतेचा नीट अभ्यास केला, आणि ह्याचा प्रचार का होत नाही मला अजूनही कळत नाही. आज या माध्यमातून मी प्रचार करू इच्छितो की वर्ण फक्त कृष्णाने 4च सांगितले होते, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आता त्याच्यामध्ये शूद्र हा जो शब्द आहे ना, तो काही जण क्षुद्र म्हणून घेतात. क्षुद्र म्हणजे कमी दर्जाचा किंवा असं आपण त्याला म्हणतो. शूद्र म्हणजे सर्व्हिस, सेवा करणारा वर्ग. वैश्य म्हणजे व्यापार करणारा, बिझनेस करणारा. ब्राह्मण म्हणजे ज्ञान देणारा, आणि क्षत्रिय म्हणजे लढणारा, संरक्षण. आता आज मी अत्यंत महत्वाचं विधान करतोय, कदाचित अनेक थोर मोठ्या लोकांनी याच्यावरती पुढच्या पॉडकास्ट मध्ये प्रकाश टाकावा. मी यातला आता कुठेतरी भगवद्गीतेचा आणि संत साहित्याचा मी आता थोडा अभ्यास करतोय. जेव्हा माझा प्रकांड अभ्यास होईल त्याच्यावरती मी अत्यंत भाष्य करून बोलेन. पण अशा ह्या 4 वर्णांवरती बोललेली लोक आली पाहिजे. म्हणजे आज मी तुला नक्की सांगतो, जर जोशी हे आडनाव ब्राह्मण असेल, कुलकर्णी किंवा तुमचं नाव पाचसे आहे, तुम्ही जर ब्राह्मण असाल
तर तुम्ही म्हणता मी ब्राह्मण आहे, पण मला असं सांगायचं आहे, तुम्ही जर ज्ञान देण्याचं काम करत असाल तरच तुम्ही ब्राह्मण आहात. तुमचा मुलगा जर आर्मीत गेला तर तो त्याचं वर्ण जात भीत नाही, काय लावलं पाहिजे, क्षत्रिय. तो त्यांनी सांगितलं मी क्षत्रिय, मी ब्राह्मण नाहीये. त्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, त्यांनी काय वाटेल ते गेले तर ब्राह्मण. क्षत्रियाचा मुलगा पण ब्राह्मण होऊ शकतो, ब्राह्मणाचा मुलगा पण क्षत्रिय होऊ शकतो. सेवा आता मी कोण आहे, मी ज्ञान देतो अकॅडमीच्या माध्यमातून, मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचं ज्ञान देतो, म्हणजे मी कोण आहे, ब्राह्मण आहे. मग मी व्यापार पण करतो कारण मी ऍक्टिंग स्कूल आहे, माझी बिझनेस आहे. मी क्षत्रिय पण आहे, सॉरी मी वैश्य आहे, आणि मी शूद्र पण आहे कारण मी सेवा उद्योगात पण आहे. बरोबर. मी आता शेतकरी माझ्या निमित्ताने मी सेवा पण करतोय, पण ठामपणे मी सांगतो की मी क्षत्रिय नाही. मला तशी काही संरक्षणात्मक काही नाही. मी आर्मीत जाऊ मी कुजराला मारायला घाबरू शकतो, माझ्याकडे कुठल्याही क्षत्रियाचे गुण नाहीये. मी एका वेळेला 3 वर्णामध्ये विभागलेलो आणि कृष्णाने सांगितलं होतं हे 4च वर्ण आहेत, आणि 5 वर्ष सांगितल्यानंतर हे चुकीचे लोक मध्ये त्याच्यामध्ये यायला लागले. आणि त्याच्यानंतर मग आपल्या कामाप्रमाणे आता 12 बलुतेदार होते, म्हणजे कोण, कुणबी म्हणजे शेतकरी, सांभार काय करणार, तो चपला शिवणार, हे सगळी बार्टर सिस्टीमची 12 बलुत सिस्टीम होती. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं की तो आता आम्ही खरं तर आमची कास्ट आहे दैवज्ञ ब्राह्मण, पण आमची लोक करतात सोनार काम, म्हणजे आम्ही सोनार झालो, तर तू सोनार, तू चांभार, मग त्या जाती पडत गेल्या, मग तू धनगर, मग आता या सगळ्यांना आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले. आता हे सगळं जर आपल्या लोकांना हे जे काही भांडतात एकमेकांमध्ये, सगळ्या जाती, त्या जाती नाहीच आहेत आणि कुठलेही हे नाहीये ब्राह्मण वगैरे असं काही कोणी म्हणायची गरजच नाहीये. सर मग वर्ण आणि जाती व्यवस्था याच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन डेलिबरेटली राजकारण्यांनी क्रिएट केलेलं आहे? नाही, मला नाही डेलिबरेट राजकारणी निर्माण केलेलं नाही. माझं म्हणणं मी जे आता सांगतोय ना, हे राजकारण्यांनाच माहित नाहीये. आता मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला जरा हे ऐकलंय मी, पण विस्ताराने माहित नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की लहानपणापासून मला असं वाटतंय की ह्या आडनावांची लोक असतात, बाबा 96 कोळी मराठा असतात, म्हणजे ते ह्या आडनावांचे असतात, ह्या आडनावांच्या ह्या याच्यात, हे ओबीसी म्हणजे हे सगळं ना हळूहळू ना ते गडबड होत गेली, सगळी चुकीची लोक यायला लागले या सर्व आपल्या धर्मांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं जे कृष्णाने सांगितलेली गोष्ट होती ती बाजूलाच पडली, कारण संस्कृतच कळत नाही, कारण संस्कृत लोक, भाषा लोक पावणा फार मोठा हे आहे, संस्कृत कळत नाही त्यामुळे भगवद्गीता कळत नाहीये, ज्ञानेश्वरी प्राकृत आहे त्याच्यामुळे ती कळत नाहीये. आणि त्याच्यावर ज्यांनी टीका केलेली आहे त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत, ती पुस्तकं आपल्याला ना शाळेत अभ्यासक्रमाला आहे ना कॉलेजमध्ये, आणि ज्यांना हे माहिती आहे ते प्राध्यापक होऊन बसलेले आहेत आणि ते कुठेही पॉडकास्टमध्ये त्यांना कुठे बोलवत नाही, किंवा ते आपले गप्प बसले, त्यांना जे नॉलेज आहे ते पोहोचले. त्यामुळे राजकीय नेत्यांना हे माहितीच नाहीये. पण सर हे जर शिक्षण व्यवस्थेत आणलं गेलं की जाती व्यवस्था म्हणजे काय, वर्ण व्यवस्था म्हणजे काय, हे जर शिक्षण व्यवस्थेतून लहान मुलांवर बिंबवलं लहानपणापासून, तरी कन्फ्युजन दूर होईल ना? 100%. आणि मग हे बिंबवायचं कसं? मग आता समजा आता आपण भाजपला हिंदुत्ववादी म्हणतो, मग त्यांनी जरा काही कुठे जर काहीतरी कुठेतरी आणण्याचा प्रयत्न केला, रामरक्षा असा अभ्यासक्रमात लावायचा प्रयत्न केला की लगेचच मग इतर धर्मीय उठतात आणि ते म्हणतात की तुम्ही सगळं हे आपला धर्म, आपला देश कुठला आहे, सेक्युलर आहे, आणि सेक्युलर त्यामुळे हे असं काही करता येणार नाही, कारण मग हे त्यांना मग हे करायचं कसं काय मग? म्हणून मग भाजपचा प्रयत्न काय झालेला आहे की आपल्याकडे सगळे 2/3 बहुमत घ्यायचं, सर्व राज्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 2/3 आणलं त्यांनी बहुमत. हे सगळं आल्यानंतर ते कदाचित त्यांना त्यावेळेला हे सगळं बदलायचं असेल, आणि म्हणून त्यांचे संचू प्रवेश चालू आहे आणि त्यांचा त्या दृष्टी प्रयत्न नक्की चालू आहे असं मला वाटतं. आणि ते जेव्हा त्यांच्या हातात येईल तेव्हा हे सगळी त्यांची शिक्षण पद्धती ते बदलू शकतात. पण मग ते त्यांचा एक त्या लेवलचा प्रवास चालू असेल. पण मी म्हटलं मी काय करू शकतो? बरोबर. मी म्हटलं नाही, आपल्या हातात राज्य सत्ता आल्याशिवाय, शिवाजी महाराजांकडे राज्य सत्ता होती ना, राज्य असल्यानंतर ते आपले नियम लावू शकतात. त्याच्यावर राजकारणाला काही वाईट म्हणण्याचं कारणच नाहीये. चांगले लोक राजकारणात आलेले नाहीत म्हणून तर गडबड झालेली आहे. त्यावेळेस चांगल्या लोकांच्या संख्येने यायला पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःलाही असं वाटतं की 2029 साली आमचा एक पक्ष काढायचा विचार आहे आणि त्या माध्यमातून आपण सत्ता हस्तगत केली पाहिजे. आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर मग आपल्याला जे काही उपक्रम राबवायचे ते आपण ठामपणे राबवू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे मग प्रश्नाची उत्तर हे सर्व करण्यासाठी राज्य सत्ताच आपल्या हातात पाहिजे. चळवळ गेली तर मग पॉलिटिकल नेते डेंजर लोक आपल्याला खाऊन टाकणार, मारून टाकणार. तुम्ही बघता डेबिट मध्ये काय चाललंय ते, असं मला या निमित्ताने सांगायचं. बरोबर. सर, आपण प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहात. सो एज्युकेशन सिस्टीम बदलण्यासाठी किंवा जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था जे आपण आता बोललो, त्या संदर्भात काही चित्रपटामधून समाज जागृती करावी असे आपले काही विचार आहेत का या संदर्भात? हा, डेफिनेटली. जसं मी म्हटलं तसं की मी पहिला
काही फिल्म मेकर नाहीये मी पहिला मुळात. हा म्हणजे मी फिल्म मेकर मी नंतर मानतो. मला पहिलं मला समाज बदलणं आणि आपली खरंच जी आपली पुरातन जी संस्कृती आहे जे रामायण महाभारतापासूनची आणि त्याच्यामध्ये सुंदर जे आपलं जीवन आहे ते निसर्गाशी जोडलेलं आहे. आपल्या सगळ्या देवता पण निसर्गाशी संबंधित आहे आणि त्या नॉलेज पासून आपण वंचित आहोत. आणि हे जेव्हा नॉलेज मला गेले काही वर्ष मी अभ्यास करतोय तेव्हा मला असं वाटलं की इतकं सुंदर आहे की निसर्ग आपण पंचमहाभूतांनी बनलेलो आहे. पिंडी ते ब्रह्मांडी वगैरे सगळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण जेव्हा मला कळायला लागलं ते म्हणजे इतकं सुंदर आहे तेव्हा मला लहानपणापासून असं वाटतं की आपलं जीवन जे आहे ते बदल घडवण्यासाठी आलेलं आहे आणि त्यासाठी टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज हे एक उत्तम माध्यम आहे. आज आपण पोहोचवण्यासाठी जे माध्यम आहे ते आता आपण पॉडकास्ट आपण ज्याला म्हणतो चालू आहे. ह्या माध्यमातून हजारो लाखो लोक हे विचार माझे ऐकतील तर हे आपलं आता नवीन एक माध्यम झालंय पॉडकास्टचं. पण त्याच्या आधी आपलं पहिल्यापासून चित्रपट आहे, टीव्ही सिरियल्स आहेत, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स आहेत म्हणा किंवा कॅमेराचं माध्यम, न्यूज आहे. सो कॅमेरा एक महत्वाचं माध्यम आहे आणि मग मला त्याच्यातही इंटरेस्ट होता. शाळेमध्ये मी नाटकातनं काम करायचो, वक्तृत्वातून भाग घ्यायचो. पण मला असं वाटलं की अरे ही जे माध्यम आहे त्याचा आपण आपलं जे धोरण बदलायचं आपलं त्याच्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो का. आणि म्हणून मी तुम्ही माझे पिक्चर बघा. तुम्ही माझा पहिला पिक्चर होता गोड गुपित, त्याच्यात दिलीप प्रभावळकर आणि रीमा लागूनी काम केलं आणि त्याचा विषय काय होता माझा तर 7 नातवंड एकटे असलेल्या आजोबांसाठी आजी शोधतात. एकटे असलेल्या आजोबांसाठी आजी शोधतात पुण्यामध्ये आणि त्यांना पार्टनर मिळून देतात म्हातारपणी, कारण त्यांना आजी नसते आजोबांना. ह्याच्यात मी काय दाखवायचा प्रयत्न केला की माणसाला उतार वयात पण सहचर्याची गरज असते. हा एक विषय मी मांडला गोड गुपित आणि अत्यंत लाईट हार्टेड पिक्चरच्या मध्ये. दुसरा मला विचार वाटत होता की गणप्या गावडे, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे आज महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीये की शिपायाचा मुख्यमंत्री, मंत्र्याचा शिपाई मुख्यमंत्री होतो आणि चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. मला नेहमी वाटायचं की तो शिकलेला किती आहे मुख्यमंत्री महत्वाचं नाही. वसंतदादा पाटील हे 7वी शिकलेले होते बरोबर, पण ते त्या म्हणजे आपण काय सर्वच आपले राजकारणी वाईट आहेत, सगळेच मुख्यमंत्री वाईट आहेत, सगळेच मंत्री वाईट आहेत मी असं म्हणणार नाही. मी आर पाटलांशी माझे उपमुख्यमंत्री आता ते नाहीत आपल्यामध्ये, त्यांचे उत्तम चांगले माझे संबंध होते, त्यांच्या घराशी होते. त्याच्यानंतर मधु दंडवत आपले रेल्वे मंत्री होते, SM अनेक राजकारणी आजही आजच्या काळात पण अत्यंत चांगलं काम करणारे मंत्री राजकारणी आहेतच. पण मला असं वाटलं की आपला मुख्यमंत्री हा संवेदनशील पाहिजे आणि त्यासाठी तरी शिक्षणाची गरज नाही त्याला. म्हणून तो गणप्या गावडे भरत जाधवच्या रूपाने मी दाखवला आणि तो कसं काम करतो. त्याला काही माहिती असण्याची गरज नाही, त्याला लोक कल्याण हे महत्वाचं ईश्वराची काम आहे. त्याच्यामुळे तो पिक्चर मी त्या लाखो लोकांनी तो करोडो लोकांनी बघितला. आजही तो युट्यूबवर बघतात, टीव्हीला लागलं की बघतात. मला आजही आठवतं पुढचं पण भागाचं काम काय चालू आहे त्याच्यावर सांगतो. हो तर आजही ते दिलीप वळसे पाटील आज राष्ट्रवादी अजित गटामध्ये, लक्षात राहत नाही कोणाच्या गटात, अजित गटामध्ये ते त्यांच्या एका कार्यक्रमाला तेही म्हणाले की तुरटीसारखा तो पिक्चर आहे आम्हासाठी. आर पाटलांनी बघितलं की आम्हाला तो पिक्चर बघितला असं वाटतं की आम्ही जर काही काय म्हणतात त्याला आमच्याकडनं काही चूक होऊ नये असा तो एक दिशादर्शक पिक्चर आपण बनवला. त्यामुळे असं काही काम आपल्याला मीडियाच्या बरोबर करता येतं. तिसरा पिक्चर सुंदर माझं घर, त्याच्यामध्ये कोकणातली एकत्र कुटुंबातली मुलगी ही मुंबईला ठाण्याला विभक्त कुटुंबात येते आणि ऍज ती एकत्र कुटुंबात आलेली 25 लोकांच्या ती सगळे विखुरलेल्या सासरकडच्या ना एकत्र आणते आणि मग ते एकाच एरियामध्ये ठाण्यामध्ये 2-3 फ्लॅट घेऊन त्यांचा दीर राहतात. एका घरात तर मुंबईत राहत येत नाही. सो एकत्र कुटुंबानी राहा, आसपास तरी फ्लॅट एकत्र ठेवा आणि हाक मारली तर असायला पाहिजे. हा विषय परत मी तिसऱ्या पिक्चर मध्ये मांडला. फिनिक्स नावाचा पिक्चर केला, तो रिलीज झाला नाही दुर्दैवाने, कारण तो केनियन भाषेत होता. एक अनामिक क्रांतिकारक दिलीप प्रभावळकर केनियाच्या जंगलात अडकलेले आहेत, त्यांना अडकून ठेवलेले, बांधून ठेवलेले, त्यांना नजरकेट ठेवलेले, ते तिथनं कसे सुटतात, केनियन मुलगी त्यांना कशी सोडवते. हा स्वाहिली केनियन भाषेतला पिक्चर हा 2004 मध्ये मी केला होता. त्याच्यात मला दाखवायचं होतं की अनेक छोटे छोटे क्रांतिकारक जे आपल्याला फक्त मदनलाल धिंगरा वगैरे किंवा हे भगतसिंग माहिती आहेत, पण अनेक छोटे कार्यकर्ते पण असणार होता. त्या छोट्या त्यावेळेच्या कार्यकर्त्याची गोष्ट ती त्यावेळेला मी मांडली. त्याच्यानंतर 2019 मध्ये तोही पिक्चर थिएटरमध्ये मला चालवता आला नाही. हे सगळे मला प्रश्न पडले ना की असं वाटतं आता सत्ता यावी आणि मग बघा मी कशी थिएटर बांधतोय, 500 कोटीची व्यवस्था करूनच टाकतो. मला कळतच नाही, कला संस्कृती म्हणत नसतात आणि अशी घाणेरडी टॉयलेट, नाट्यगृह, प्रशांत दामले किती वेळा बोलतात, भारत सगळे किती वेळा तक्रार करतात, इनबिन नाट्यगृह त्यात सगळे खुर्च्या फाटलेल्या, घाणेरडी टॉयलेट, पिक्चरसाठी यासाठी भांडावं लागतं. तर मला ते सांगायचं. मग तो युथ ट्यूब नावाचा पिक्चर मी 2019 मध्ये केला, तो बलात्कार या विषयावरचा होता. आणि आता आगामी जो नामदार गणप्या पार्ट 2
हा मी लिहितोय आता. तर तो महाराष्ट्रामध्ये एक पक्ष सामान्य लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून तालुक्यांमधनं कणप्या हा परत 16 वर्षानंतर आता येणार आहे भरत जाधवच्या रूपात तो. आणि पक्ष आम्ही स्थापन करणार आहोत. आदर्श पक्ष कसा स्थापन केला पाहिजे आणि जसे शिवाजी महाराज हत्तीच्या पायाखाली तोडून टाकायचे, आपल्या जॉईन झालेल्या कार्यकर्त्यांकडे एका वर्षात जर गळ्यात चेन, हातात अंगठ्या आणि काय जे काय हे जे काय आपले आजकाल एक नंबरचे राज्यकर्ते दिसतात आपल्याला, हे कोणी गरीब राज्यकर्ते कसे काय नसतात, कसे काय मोठ्या मोठ्या गाड्या उडवतात वगैरे काय करतात. तर मग तसे सामान्य लोकांना जर तसे आमच्याकडे आले आणि ते जर उगा नगरसेवक आमदार आमच्यावर झाले आणि त्याच्याकडे पैसे आले तर त्यांना हत्तीच्या पायाखाली शिवाजी महाराज तुडवायचे, पण त्यांना पक्षात लगेच हाकलून लावायला पाहिजे. मग राज्यकर्त्यांची नैतिकताच एकूण कमी झाली असं तुम्हाला? 100% राज्यकर्त्यांची नैतिकता ही कमी झालेली आहे. याचं कारण असं आहे की त्यांना ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला, हा नंबर जो गेम आहे त्यांचा 145 आमदार विधानसभेत पाहिजे आपल्याला किंवा हे असं पाहिजे सगळं. आणि करताना कोणाला थांबायचं नाही, कोणाला पेशन्स नाही आता, इव्हन भाजपला पण नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आता तुम्ही बघितलं की शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पण घेतला, अजित पवार घेतला, ज्यांच्यावर तर त्यांनी आधी पुरावीच्या बैलगाडी घेऊन पुरावे आणले होते. आणि सगळं जे आता उद्वेग आलेला आहे आपल्या सगळ्यांना आणि मतदान झाल्यानंतर आज कोणालाही असं वाटत नाही तर त्यातल्या त्यात बरा कोण म्हणून त्याला मत येतात. तुम्ही पैसे खा पण काम करा. आणि म्हणून मला आज अंजली दमानिया जे काम करतायत एक हाती, त्या खडसेंसाठी त्यांनी मेडिकल लॅब चालवायच्या, त्यात एक छोट्या ह्याच्यातनं त्यांना काही माहित नाही, पण आज तरी छगन भुजबळांचं प्रकरण असेल, एकनाथ खडसेंचं असेल, अजित पवारांचं असेल, आजही बीड प्रकरणामध्ये ती बाई उभी आहे. बाकी जे गेले कुठे पक्ष, मनसे, शिवसेना सगळे कुठे दिसतच नाही कोणी. राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, रिपब्लिक कुठे दिसतात पक्ष. एक बाई जर एवढं करू शकते खंबीरपणे उभे राहते, पाण्याच्या प्रश्नावर काम करे, डॉक्टर पोळांसारखी व्यक्ती आहे, त्या बाबा आमटेंचा नातू अनिकेत आमटे तिकडे काम करतोय, पोपटराव पवार ग्रामविकासाचं काम करतायत त्याच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीमध्ये. चांगली लोक एकत्र आणता येतील आणि त्याच्या मार्फत एक उत्तम मंत्रिमंडळ जे ज्याच्या ज्ञानामध्ये हुशार आहे अशी लोक मंत्री होतात. आज IAS लोक असतात ते राज्य चालवतात आणि ही लोक फक्त कसे पैसे खाता येईल ह्याकडे सगळे बघत असतात. तर मंत्री चांगले व्हायला पाहिजे. तेच आम्ही गणप्या गावडे पार्ट 2 मध्ये मी सगळं दाखवणार आहे. आणि त्या पिक्चर हा आमचा म्हटलं तर प्रमोशनल पिक्चर म्हणा आमच्या पक्षाचा. आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत कार्यकर्ते जोडले जातील आणि होईल की नाही माहित नाही. आपण एक प्रयत्न तरी करायचा. सकाळी उठायचं, पेपर वाचायचे, न्यूज बघायला घुसमटून जायचं, आपल्याला काहीच करता येत नाही. त्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो. आता जे सामाजिक चित्र आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांचा गैरवापर करून चुकीच्या धर्माबद्दलच्या चुकीच्या व्याख्या किंवा धर्माबद्दलची चुकीची कल्पना ही पोहोचवली जाते का? मग त्याच्यामध्ये राजकीय पक्ष पण आले किंवा असं तुम्हाला वाटतं का की प्रसार माध्यमांचा चुकीचा वापर केला जातो या सगळ्या? कसं माहिती ना की आता समजा आपले टीव्ही चॅनल्स असतात, आपले जे आता सगळे मोठमोठे चॅनल आहेत, झी मराठी म्हणा, स्टार प्रवाह म्हणा, तिथे जेव्हा चांगली लोक पूर्वीपासून आली होती त्या प्रोग्रामिंग हेड पदावरती तेव्हा चांगल्या कलाकृती झाल्या. आता पण टीव्ही चॅनलवर जे बसलेले आहेत, मीडियामध्ये जे बसलेले आहेत, त्यांनी त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये असताना हे काही त्यांना माहितीच नाहीये. त्याच्यामुळे त्यांना जे दिसतं ते खरं वाटायला लागलंय. आणि त्यामुळे परत एकदा तिचाच प्रश्न येतो आपल्याला की एज्युकेशन सिस्टीम मध्येच ह्या गोष्टी टाकायला पाहिजे. सर, पण मग आताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या धर्माच्या निगडीत हे जे विषय आहेत ज्याच्यामुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडतात, मंदिर किंवा धर्माची खरी व्याख्या, हे विषय का नसतील किंवा हे का नाही आहेत? आता आपल्यामध्ये धर्माच्या काय म्हणतात त्याला मतांचं लांगुल चालन एज्युकेशन सिस्टीम आपल्याकडे निधर्मी म्हणताना असताना काय नक्की व्याख्या करायची हे मला वाटतं 47 सालानंतर काही गडबडच झाली सगळी. आपल्याकडे तर सर्व धर्म समभाव पण म्हणायचं आणि त्याच वेळेला नक्की सर्व समभाव काय ह्याची काही व्याख्याच कुठे दीडशी झाली नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे बहुसंख्य लोक जर इथं हिंदू राहत असतील तरी आपल्याकडे बघा ना, आपल्याकडे शाळा कॉन्व्हेंट असताना क्रॉस असतो त्यांच्याकडे आणि तिथे लोक रितसरपणे त्यांच्या प्रार्थना म्हटल्या जातात. पण मग आपल्या मी म्हणतो धर्माची व्याख्या तिथं काही शाळांमध्ये गेलं की लगेच त्याचा गदारोळ होतो. कारण परत तिथेच येतं की त्यांची मतं मिळवण्यासाठी अल्पसंख्याकांची हे आपले जे नेते आहेत ते बोटचेप्पे धोरण स्वीकारतात असं मला ठामपणे वाटतं. आणि परत तिथेच म्हणून येतो मी की आपल्याला राजसत्ता हातात आल्याशिवाय अशा प्रकारची हे काही होणं शक्य नाही. आणि कदाचित भाजपची वाटचाल ही त्यांनाही एवढे सगळे लोक पटकन मिळवता येत नाही, त्यामुळे त्यांची वाटचाल चालू आहे असं मला वाटतं आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मिरॅकल अकॅडमीचे संचालक म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात.
तर तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? 5वीत असताना मी कोल्हापूरला शूटिंग पाहिलं होतं, रवींद्र महाजनी वगैरे, प्रिया तेंडुलकर वगैरे. माझा आजोळी कोल्हापूरला माझ्या आईच्या इथे गेलो होतो, मला घेऊन गेले होते. मला शूटिंग आवडलं. म्हटलं दिग्दर्शक काय करतो, मला इंटरेस्ट वाटला. मग त्याच्यानंतर मग मी 8वीत असताना मुंबईमध्ये सारांश चित्रपटाचं शूटिंग पाहिलं. महेश भट डिरेक्टर होते, शिवाजी पार्कच्या समोर सीन चालू होता, तिथं मी भान अर्पून शूटिंग बघत बसलो. 12वीत असताना मी आत्मविश्वास चित्रपटाचं शूटिंग पाहिलं, सचिन पिळगावकरांच्या दिग्दर्शनाखाली. इतकी एक्साइटमेंट होती की त्यांच्या युनिटमध्ये जाऊन जेवलो पण. पिळगावकरांना नंतर भेटल्यावर मी आत्ता सांगितलं की म्हणे तुमचं लक्ष नव्हतं त्यामुळे मी 200 रुपयाचं ताटचं बिल लागलं असेल, म्हटलं मी जेवलोय म्हटलं तुमच्या युनिटमध्ये. एवढी मला एक्साइटमेंट होती. पण मग अभ्यासात करत होतो आणि अभ्यास आवडत नव्हता, की म्हणजे मला इंजिनियर डॉक्टर वगैरे व्हायचं नव्हतं. कारण मला कळत होतं की आयुष्य ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यात काढलं पाहिजे, ज्याच्यात पॅशन आहे त्यात पैसे किती बघायला नाही पाहिजे. मला यातनं पैसे किती मिळणार ते नको, मला पॅशन कसं. तर माझं पॅशन मला कळत होतं की मी अभिनय पण करत होतो शाळेत असताना, पण मला दिग्दर्शनाकडे ओढा होता. मग दिग्दर्शन जायचं तर करायचं काय, मग आई वडिलांना काही कळत नव्हतं. मग कुणाकडे जाऊन भेटायचा हा जो माझ्याकडे प्रश्नचिन्ह होतं. त्याच्यात मला मग मी माझे निर्णय घेत गेलो ना. मला कोण हात द्यायला कोण नव्हतं. मला 11वी-12वी मी रुपारेल कॉलेजवर, मुंबईचं टॉपचं कॉलेज. मला 90% 10वीला होते. 90 ते 92 मध्ये सगळा वर्गच 90चा. आणि मला समोर रुपारेल कॉलेजमध्ये अतुल परचुरे वगैरे सगळे मला सिनियर, पण आर्ट्सची कॉमर्सची बिल्डिंग, ते कॅन्टीन मध्ये मजा मारतायत, धमाल करतायत. मी म्हटलं मला आयुष्याशी करायचं काय, आजही मुलांना कळत नाही. आजही 35-40-50 नंतर पण अनेकांना कळत नाही की मी कशाला काय जगतोय. आता थोडं 3 इडियट पिक्चर किंवा समाज माध्यम बदलल्यामुळे लोक आता व्यवस्थित विचार करतायत, पण माझ्या वेळेला तसं नव्हतंच. आणि त्यामुळे मग मी 12वी नंतर मग मी ठरवलं की नाही मला फिल्म डिरेक्टरच व्हायचं आहे. मग फिल्म इन्स्टिट्यूट कुठे असते, NSD काय असतं काय आपल्याला माहित नाही, मार्गदर्शनला कोणी नाही. मग 12वी नंतर मग मी BSc ला गेलो कीर्ती कॉलेजला, जिथं कोणी अभ्यास फारसा करत नाही. मग तिथं गेलो, तिथं BSc केलं. कारण सायन्स होतं, तुम्हाला काहीतरी कम्प्लीट करणं गरजेचं होतं. की जे जे आपणाशी ठावे ते सगळ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी उक्ती आहे संत महात्म्यांची, की सगळ्यांना सांगावं हे सतत मला वाटतं. मला कळलं की मला सतत असं वाटतं हे लगेच दुसऱ्या कोणाला तरी सांगून टाकावं, लोक आपल्या भाषी ठेवतात. त्याच्यामुळे मला असं कळलं की मी जो आज खडतर प्रवास केला की मला फिल्म इंडस्ट्रीत जायचं आहे. मग मी कुठेतरी ओळख कोणाची तरी निघायची, हा कुठेतरी टेक्निकल कॅमेरामन आहे कुठेतरी काहीतरी, मध्ये इकडे येऊ नको. ह्याच्यात माझी BSc नंतरची 2-3 वर्ष गेली. आणि त्याच्यानंतर मग मी दिलीप प्रभावळकरांना कुठून कार्यक्रम त्यांना कॉलेजमध्ये केला होता, मग त्यांच्या मागे लागलो. मग त्यांनी मला संजय सुरकर, माझे गुरु, चौकट राजा पिक्चरचे आणि 7च्या घरात, आपले ज्येष्ठ दिग्दर्शक, त्यांच्याकडे मला सांगितलं तुझा. मग त्याच्याकडे 4th असिस्टंट म्हणून मी 10 वर्ष साधारण काम केलं. बापरे. मग हे सगळं करत असताना परत तेच मी माझा फायदा करून घेतला. झालं माझं झालं का आता. पण मला तेव्हाच वाटत होतं मी असिस्टंट असताना की आपल्याला इतर आपल्या बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे. या प्रेरणेतून तुम्ही मिरॅकल. आणि त्यामुळे मी जेव्हा मी असिस्टंट पहिला दिवस होता तेव्हाच मला वाटलं की अरे अनेकांना सांगायला पाहिजे. मग काही वर्षानंतर 2002-03 मध्ये मी 5 संडेचे वर्कशॉप्स केले. मी म्हटलं मला जे कळतं, जे आपण अशी ठावे ते सगळं असे सांगावे. बरोबर. मग 5 संडेचा कोर्स ऍक्टिंगचा तयार केला. तशी 52 वर्कशॉप केली 2002 ते 2006 मध्ये. आणि छोटीशी जाहिरात यायची आमची. आणि मग 50-50 विद्यार्थी यायचे. आणि मला डेली सोप पण करायचा नव्हता. मला डेली सोप मी आजही करत नाही. मी इंद्रधनुष्य नावाचा डेली सोप केला होता 7-8 महिने. पण मी एकाच बोरिवलीच्या लोकेशन मध्ये, बंगल्यामध्ये 32 लोकेशन, ह्या कोपऱ्यात बापरे काय पोलीस स्टेशन, त्या कोपऱ्यात हिचं घर, त्या कोपऱ्यात त्याचं घर. आणि मला सायकोलॉजिकल म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, डिप्रेशन पण यायला लागलं की आपण फिल्म डायरेक्टर व्हायला आलोय आणि हे टेलिव्हिजन मध्ये काय चाललंय, नुसती मिनिटं काढा आणि हे काढा. त्याच्यामुळे मला ते नको होतं. पैसे कमवण्यासाठी मला हिंदीतनं पण ऑफर होत्या की जिथे मी महिन्याला पर डे मला 25,000 त्या काळात मिळणार होता. म्हणजे 8-10-15 लाख रुपये मी कमवून मी मोठा श्रीमंत झालो. असं म्हटलं अरे त्यासाठी आलेलो नाही आपण, आपल्याला सिनेमा करायचा आहे. सिनेमासाठी चांगलं वातावरण नव्हतं, 5-6 सिनेमे त्यावेळेला बनायचे. मग मी म्हटलं की माझी प्रोफेशन, माझी जी आवड आहे त्याला तर आपण प्रोफेशन करू ना. सांगायची आवड आहे म्हणजे शिक्षक आहे आपण. मग शिक्षक जर व्हायचंय तर आपण ऍक्टिंग क्लासेस सुरू करूया आणि ते चांगल्या आनंदाने करूया, मनापासून करूया. सो सगळा मी सिलेबस हा कुठलाही NSD, दिल्लीची काय फिल्म इन्स्टिट्यूट कुठलंही न बघता माझ्या डोक्याने एक सिलेबस तयार केला. आणि त्यातनं मी 5 संडेची वर्कशॉप केली, 52 वर्कशॉप. आणि 2009-10 पासनं मी त्याचा 36 संडेचा कोर्स केला. मला नेहमी वंचितांबद्दल वाईट वाटतं. वंचित जे राहिलेले आहेत ऍक्टिंगला, कॉलेजमध्ये ना ते ग्रुपिझम करतात, मग ठराविक मुलं नाटकं करत बसतात. मग तीच पुरुषोत्तम करंडक पुण्यात असतील किंवा मुंबईला INT वगैरे असतं, उन्मेष वगैरे.
मग आपली जी मागे राहिलेली मुलं आहेत ना, ती मागे राहिलेली मुलं माझ्याकडे येतात. मग मी म्हटलं अरे मग 50च्या लोकांनी काय घोडं मारलंय. मग आम्ही लहान अगदी 6 वर्षाच्या मुलापासून ते अगदी आम्ही म्हणतो जिवंत असण्याची अट आहे आमची. म्हणजे 81 वर्षाचे आजोबा आता माझ्याकडे आहेत आणि अजूनही 85-90 जो चालू फिरू शकतो. ज्याला कुणाला आयुष्यामध्ये कुठल्याही वयामध्ये तो काहीही शिकायला पाहिजे, हे आमचं शैक्षणिक धोरण म्हटलं तरी झालं. सरकार आल्यानंतर आम्ही म्हणू की 40 वर्ष म्हणे काय डॉक्टर व्हावं असं वाटलं ना, ते होता आलं पाहिजे त्याला राजकारण तुम्ही 90 वर्षापर्यंत करणार, मग डॉक्टर व्हायचं तर नाही, आता सगळं वयाचं बंधन आहे असं नाही केलं पाहिजे. सो म्हणून मी शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही, दिसण्याची अट नाही आणि अनुभवाची अट नाही, या 4 अटी नाहीयेत. त्याचं माझे सेमिनार होतात बाकायदा, दर रविवारी महाराष्ट्र सेमिनार चालू असतात, 250-300 लोक येतात, त्यांना मी प्रबोधन करतो 3 तास, त्यांना सगळं समजावतो, एकाचाही मोबाईल वाजत नाही, आनंदाने सगळे लोक अंतर्मुख होऊन खरंच आपल्याला ऍक्टिंगची आवड आहे का ते आधी त्यांना जातो. काय उगाच माती मारत नाही कोणाच्या. बरोबर आहे. तुम्हाला खरंच आवड आहे का, तुम्हाला किती कष्ट पडणार आहेत, हे तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला काय त्रास सहन करायला लागतील, काय काय किती अशा शिफ्ट असतात, तुम्हाला कशी सबुरी ठेवायला लागेल, किती प्रॉब्लेम्स येतील, सगळं त्यांना सांगतो. आणि मग 36 अंडेचा कोर्स करतो आणि त्याला परत एकदा मी आध्यात्मिक बैठक दिलेली आहे. म्हणजे आमच्या कोर्स झाल्यानंतर लोक म्हणतात, आमचे जे यशस्वी विद्यार्थी काय सांगतात, आम्ही ऍक्टर म्हणून तर घडलोच, पण आम्ही माणूस म्हणून घडलो. मग आपण ह्या माध्यमातून ऍक्टर घडवायचंच आहे, पण आपल्याला आपली जी काही कीर्तन प्रवचनाची आपली जी धर्माची बैठक आहे, आपल्या भाषेतल्या निसर्ग नियमांशी तादात्म्य पावणं, हे सगळं आम्ही तिथे करतो. अनेकांची ड्रिंक सुटतं, अनेक सिगरेट पित नाहीत, मुलं सोडून देतात, अनेकांचे घरातले संबंध सुधारतात, जबाबदार होतात लोक. कारण ऍक्टिंग करणं म्हणजे इमोशन्सशी खेळणं आहे, इमोशन व्यक्त करणं आहे. आणि एखादं स्क्रिप्ट असतं, नाटक, सिनेमा, वेबसिरीज असेल, त्याला आपण दिग्दर्शक काय सांगतो, इतर पात्रांचा अभ्यास कर, माझा पण कर, तू इतर पात्रांचा पण कर. आणि आपण वैयक्तिक जीवनात काय करतो, आपलाच अभ्यास करतो, स्वार्थ विचार करतो. त्याच्यामुळे कुटुंबातल्या व्यक्तींचा पण पात्रांचा, माझी आई अशी का वागली, माझे बाबा असे का वागले, माझं ऑफिसमध्ये सहकारी असे का वागले, माझं काही चुकलं का, हा विचार दृढ ऍक्टिंग क्लासमध्ये आम्ही करतो. म्हणून तो ऍक्टिंग क्लास नंतर माणूस पण होतो, आध्यात्मिक पण होतो आणि त्याचबरोबर त्याचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला जी काही मानसिक बैठक लागते ती पण आमच्या क्लासमधून तयार होते. सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी खूप मोठे मोठे ऍक्टर्स आपण बघितलेले आहेत मराठीमध्ये, हिंदीमध्ये, ते जेव्हा ऍक्टिंग फील्डमध्ये ते करिअर करत होते तेव्हा त्यांना कुठलंही स्कूल किंवा ऍक्टिंग स्कूल किंवा कधीच नव्हतं. ते त्यांच्या आयुष्याच्या अनुभवातून शिकत गेले, त्यांची ऍक्टिंग तशी पॉवरफुल होत गेली. सो आता एवढे ऍक्टिंग स्कूल्स आहेत, सो तरी सुद्धा आता मराठी इंडस्ट्रीला जर ऍक्शन हिरो कोण असं विचारलं तर आपल्या समोर नाहीये प्रश्न पडतो कोण आहे, किंवा आपल्याला हिरो फेस असे खूप कमी आहेत. सो मग हे असं का विरोधाभास असेल असं तुम्हाला वाटतं? हिंदी आणि मराठी ह्या जवळजवळच्या भाषा आहेत, त्याच्या देवनागरी की सेम आहे. हिंदीमध्ये जे पिक्चर ज्याला कळू शकतो त्याला मराठी पण ती भाषा कळते. तामिळ आणि त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या भाषा एवढ्या वेगळ्या आहेत की त्यांना हिंदी कळतच नाही. आणि हा एक मूळ पहिली गोष्ट कारण आहे. आत्ताच कश्मीर महाजनी आमच्याकडे माझ्या अकॅडमीमध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांची जी त्यांना असं तुम्ही ऍक्शन हिरो किंवा आपण म्हणतो पुष्पासारखा आहे किंवा असं एक लार्जर दॅन लाईफ असे पिक्चर, तर पहिली गोष्ट म्हणजे तेच म्हणजे की मराठी सिनेमा हा बिझनेस करतच नाही. आणि याचं परत मी मला तिथंच येतो, राजकीय व्यवस्थेपाशीच येतो मी परत एकदा. आता पण तुम्ही काय चर्चा चालली आहे की आपला एक पिक्चर आता कुठला तरी नाट्यगृहामध्ये आला, थिएटर्स चांगली बांधून देणं नाटकासाठी आणि सिनेमांसाठी हे कोणाचं काम आहे, तर सरकारचंच काम आहे. आपण कशी बांधणार थिएटर्स? त्याच्या प्रत्येक आपल्याला जवळ 1000 थिएटरची गरज आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये फक्त आणि सगळं सरकारला सहज शक्य आहे, इच्छाशक्ती पाहिजे. ती जेव्हा थिएटर सगळी बांधून तयार होतील तिथे एकही हिंदी सिनेमा लावायचा नाही. जर थिएटरचे खर्च असेल, मेंटेनन्स असेल, तो सरकारने दिला पाहिजे. आणि आता पण बघा तुम्ही नाट्यगृहांची भाडी काय, तू किती भाडी सांगा, नाट्यगृहांची भाडी एकेका नाट्याची भाडी महाराष्ट्रात किती आहे? 15 ते 20 हजाराच्या. कसं एखाद्याने नाटक करायचं मला सांगा. राजाश्रय हा शब्द ऐकला असेल तुम्ही, आपल्या नवरत्नांचा दरबार होता अकबरच्या काळामध्ये, बिरबल एक नवरत्न होता. पूर्वी नर्तिका कलाकार होती, त्यांना राजाश्रय होता. म्हणजे काय, तुम्ही फक्त कला सादर करत राहा, तुमची बाकीची व्यवस्था आम्ही बघतो. पण सर असा राजाश्रय सुद्धा मिळाल्यानंतर हे जे शिक्षण घेऊन आलेले वरती जे कलाकार आहेत त्यांच्यामधनं आपल्याला एखादा फेस असा चांगला मिळेल का? किंवा नक्की मिळेल ना त्यांना, पण त्यांना मिळवण्यासाठी आपल्याला तसा बिग बजेट. आता ऍक्शन हिरो म्हटलं, तुम्ही ऍक्शन हिरो शब्द वापरला तर मग ऍक्शन हिरोसाठी बजेट किती पाहिजे तुम्ही सांगा मला. तुम्ही पण या क्षेत्रातले आहात, किती पाहिजे आपल्याला बजेट? काय किमान 5-6. हा, मग आता मराठी सिनेमा जेव्हा चर्चेला बसतात बजेटच्या तेव्हा किती पासून सुरुवात होते?
50 लाखाच्या आसपास मध्ये पिक्चर होतो असं म्हणतात. इथून होतो कारण त्याची रिकव्हरीच होत नाही असं म्हटलं जातं. रिकव्हरी का होत नाही कारण त्याला थिएटर मिळत नाही. थिएटर काय सरकारने बांधलेलं नाही परत, सरकारला शिव्या पडणार आहेत. हे दुष्टचक्र आहे ना. सरकार पेस नाही म्हणून बिझनेस नाही, बिझनेस नाही म्हणून चित्रपट चालत नाही, चित्रपट चालत नाही म्हणून कोणी इन्व्हेस्ट. आणि त्यामुळे सैराट सारखा पिक्चरच्या मागे, सैराट चांगलाच पिक्चर होता पण त्यामागे झी स्टुडिओज उभा होता. आता जिओ स्टुडिओज आहे ते उभे आहेत म्हणून जे कोणी चांगला आता आपला कुठला केदार शिंदेचा पिक्चर बाई पण भारी देवा, तो पिक्चर चांगला गेला. मग कंटेंट चांगला आला आणि जर त्याला पैशाची जोड मिळाली, म्हणजे जसं या जिओ स्टुडिओ आणि झी स्टुडिओची मिळाली, तर तसं काही झालं तर तुम्हाला रिझल्ट हा नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे अशा एका निर्मात्याची गरज आहे. मी सांगतो की जो म्हणजे 10 कोटी 15 कोटीचा, मी तुम्हाला आता लगेच उदाहरण देतो. कन्नड इंडस्ट्री, कन्नड चित्रपटसृष्टी ही पण डबघायला आलेली होती आणि ती KGF वर आली. आणि आता जो कांताराचे प्रोड्युसर आहेत, मी त्याचा प्रोड्युसर नाव विसर होते, बिल्डर आहेत मुळातले, त्यांना असं वाटलं की आपला पिक्चर खतरनाक पाहिजे म्हणून त्यांनी 5 ते 6 वर्ष त्या KGF वर काम केलं. त्याच्या बजेट म्हणजे काय वाटेल ते बजेट आपण जबरदस्त करू. तो काय तो KGFचा दाढीवाला, तो काय नाव त्याचं, यश. तर त्याच्या तोंडून ऐकलं मी, कन्नड इंडस्ट्री मराठी सारखीच मृतावस्थेत होती, एका पिक्चरनी कन्नड इंडस्ट्री वर आलेली आहे. आणि तेलुगू आणि तामिळ लोक हे पूर्वीपासून बिगवाले. आणि जिथं केरळामध्ये पण इंटेलिजंट पिक्चर येतात कारण सगळे एज्युकेशन तिकडे जास्त आहे. त्याच्या खालोखाल राज्य म्हणजे कर्नाटका, तिथे पण एज्युकेशन जास्त आहे. जिथे एज्युकेशन जास्त येतं तिथं मग ऍक्शन ओरिएंटेड वगैरे पिक्चर बघायला कोणाला आवडत नाही. तेव्हा पॅरल फिल्म, आर्ट फिल्म वगैरे किंवा ते पिक्चर बघायला जात नाहीत. हे सगळे जे तथाकथित बुद्धिवादी, सुशिक्षित, ठिकठिकाणी मतं मांडणारी लोक आहेत ना, हीच लोक विचार मांडतील लेखातनं आणि याच्यातनं. पण हे पिक्चर बघायला पहिल्या 3 दिवसामध्ये गर्दी करायला कोण येतं, तर जो रिकाम टेकडा बसलेला आहे, कॉलेजची मुलं आहेत किंवा त्याला जाऊन पिक्चर बघायचा बाबा, अशी जी लोक असतात, हे परीक्षण वाचून दुनियादारी करून हे सगळे बुद्धिवादी सुशिक्षित लोक पिक्चर केलं म्हणतात आणि मग आपले विचार मांडत बसतात. सो अर्थकारण हे आहे की पहिल्या आठवड्याभरात 3 दिवसात पिक्चर हा धरला पाहिजे आणि त्या धरण्यासाठी जबरदस्त पब्लिसिटी पाहिजे. आणि तशा प्रकारचे पिक्चर होण्यासाठी आपल्याला खतरनाक निर्मात्यांची गरज आहे. पण निर्माते म्हणणार की आम्ही जर लावलं तर थिएटर्स आमच्याकडे एवढी नसतील तर काय करायचं. पण तरी पण जी काही थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये सैराट हा चाललाच. नाच गुमा सारखा पिक्चर परेश मोकाशीचा, त्यांनी पण चांगला बिझनेस केलेला आहे, रिकव्हर झाले. सचिन पिळगावकरचा नवरा माझा दोसा 2 कदाचित तोही पिक्चर मोठ्या प्रमाणावर थिएटरमध्ये लागला, त्याची पब्लिसिटी खूप झाली, त्यावेळी त्यांनी त्यांची कॉस्ट तरी रिकव्हर केली. तर मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर फिल्म्स आपल्याला आणायच्या असतील तर आता गणप्याकडे पार्ट 2 साठीच बघा. मला बजेट पाहिजे 5 कोटी. आता मी अजून बजेट काढत बसलोय तर 2-2.25 कोटी म्हटलं तर अजून कमी करूया, नाही तर म्हणतील की काय करू. मग मला ते ग्रँजर दाखवता येत नाही, मला ते सगळं दाखवता येत नाही. आणि आज हिंदी ऑडियन्सला काय वाटतं, आपलं मराठी ऑडियन्सला काय वाटतं, मी हिंदी पण बघतो तेवढ्या तिकीटात मला मराठी पण बघायला मिळतं. मग मला चांगलं दाखवायचं तर मग त्यांना बजेट जास्तच पाहिजे, पब्लिसिटीचं बजेट जास्त पाहिजे. आहे त्या थिएटरमध्ये पण आपण जादू नक्की आता करू शकतो. आणि लॉंग टर्म मध्ये थिएटर आपल्याच मराठीसाठी बांधण्याची इच्छाशक्ती असलेलं सरकार, जरी आजचं सरकार नसेल महाआघाडी किंवा महायुतीचं, तर आपलंच सरकार आणलं पाहिजे आणि 500-500 कोटी टाकून अशी व्यवस्था. आता ते धीरूभाई अंबानी तिकडे मुंबईत खतरनाक थिएटर काढलं, चांगलंच पाहिजे ना, टॉयलेट चांगली पाहिजे, काय म्हणतात सदोष यंत्रणा साऊंडच्या चांगल्या पाहिजे, निर्दोष पाहिजे, सदोष असून कशा चालतील. आणि त्यामुळे सगळा हा जे गेम आहे हा सगळा पैशाचा गेम आहे. आणि मला वाटतं जे उद्योगपती आहेत मराठीतले, ज्यांनी करोड रुपयांचे उद्योग केलेले आहेत, त्यांनी कुठेतरी आपले CSR फंड जसे असतात तसं गव्हर्नमेंट हा पण एक विचार करू शकतात की बाबा 10 कोटी रुपये तुमचे पिक्चरला मनोरंजन क्षेत्रासाठी द्यायला पाहिजे, तुम्ही ठरवा कोणाला द्यायचं ते. माझं म्हणणं 3-4 कोटी प्रोडक्शन कॉस्ट आणि 4-5 कोटीची ही कॉस्ट, अशी 10 कोटीचं बजेट असलेले 5 पिक्चर येऊ देत वर्षाला, ही मग कन्नड इंडस्ट्री सारखं आपलंही होणार. सर जसं बॉलिवूडमध्ये नेपोटिझम या विषयावर बोललं जातं की बरेच बॅड प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात, तसं तुम्हाला असं वाटतं का की मराठी इंडस्ट्रीमध्ये पण नेपोटिझम या गोष्टीला सुरुवात झाली आहे किंवा आहे, आणि जी नवीन तळागाळात आलेले जे स्टुडंट आहेत, ऍक्टर्स म्हणा किंवा डिरेक्टर्स म्हणा, तर त्यांना या गोष्टी फेस कराव्या लागतात? मला वाटतं तुलनेने हिंदीपेक्षा मराठीत नाही फेस करायला लागत असं मला वाटतं. तुलनेने मराठीत असं मला नाही वाटत फेस करावे लागतात. कारण मला वाटतं ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ती मुलं नक्कीच
पुढे चमकतायत. त्या हिंदीतल्या लोकांना काय आहे की माझ्या मुलाला दुसरं काय, तो श्रीमंती जर लोळत असतो, तो जरा बरा दिसणारच, याला बॉडी बिडी बनवतात, डान्स बिन्स करायला लावतात मुलीला आणि ते लॉन्चेस करून टाकतात. आपल्याकडे सुदैवाने असं, तुम्ही आताच न्यूज बघितले असतील, कौतुक करतो मी अलका कुबल यांचं. अलका कुबल यांची मुलगी कोण झालेली आहे? पायलट झालेली आहे. आता मी अलका कुबल आहे तर चला तू माझी मुलगी पण ऍक्ट्रेस हो, असं वातावरण आपल्या घरात नाही. समीर आठले आणि अलका कुबलची मुलगी ती पायलट झालेली आहे. मला वाटतंय सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी बायोलॉजी का काय ह्या मला माहिती कीटक समथिंग लाईक दॅट, माझं काही चुकत असेल तर त्या क्षेत्रात ती शिकलेली आहे. असे आपल्याकडे कसं आहे की मराठीमध्ये कसं आहे की उगाच कोणीचा मुलगा म्हणून कोणी, आता भरत जाधवची मुलगी डॉक्टर आहे, त्यांचा मुलगा आणि मुलगी कुठे तुम्ही फोटो तरी बघितलाय तुम्ही त्यांना? नाही बघितले. केदार शिंदेची मुलगी पण ऍक्ट्रेस झाली, तिला रोल दिला केदार सरांनी, पण त्याच्या आधी ती मुलगी ही असिस्टंट म्हणून तिने काम केलेलं आहे. सो आपल्याकडे कसं आहे की अजूनही ती संस्कृती टिकून आहे की तुला जर आवडत असेल तर कर, उगाच कोणाला आपण लादायचं नाहीये. शरद मोक्षांचा मुलगा पण आता डायरेक्टर झालाय बघा, पण त्यांनी बाकायदा 4-5 वर्ष तो असिस्टंट होता. सो आपल्याकडे असं आहे अजून असं मला वाटतं की लॉन्च करूया. टीव्ही सिरियल मध्ये मला असं कोणी दिसलंच नाही की मोठ्या प्रोड्युसर आहे त्याची मुलगी लॉन्च आहे, आणि मराठी सिनेमे एवढे बनतच नाही, त्याच्यामुळे लॉन्च तरी काय करणार त्यांना. तर जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही तुमच्या पहिल्या काळामध्ये 10 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं, सो आता जे शिकायला येतात ऍक्टिंग म्हणा किंवा दिग्दर्शन म्हणा किंवा रायटिंग म्हणा, सो त्यांना गडबड असते का की मला पटकन स्टार व्हायचंय, मला पटकन? माझे मिरॅकल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मी ओपनली सांगतो, या प्लॅटफॉर्मवरनं पण सांगतो, ह्यांना सगळ्यांना आयुष्यातच जी सगळ्यांना घाई झालेली, पळायचंय धावायचंय. आता माझी 5 वर्ष गेले, मी एकही पिक्चर केलेलं नाही. मुलांना काय झालं, रॅट रेस मध्ये त्यांना असं झालं की कोर्स केला की लगेच त्यांना वाटतं की आता मी संधी घेऊया, किंवा 5 संडे तर 2 महिने जरी झाले ना त्यांना, तरी त्यांना असं वाटतं की चला आता कोर्स थांबूया आणि लगेच ऑडिशन द्यायला जाऊया. कारण ह्याचा मध्ये असं झालेलं आहे की तेरी साडी मेरी साडीचे सफेद केस आहे, किंवा इंस्टाग्रामवर आज बाजूच्या घरात काय जेवण केलं जातं तेवढंच आपल्याला कळायचं. आज बाजूला जेवण केलं तर ते आज आपल्याला करण जोहर काय खातो, आमिर खान काय खातो, त्याच्या लग्नात काय, ते पण आपल्याकडे, आपण डिप्रेस होतो. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं आता हे मिळणारच नाही लवकर. आपली घाई जी आहे इतरांच्या विश्वात डोकवण्यासाठी आपल्याला जी समाज माध्यमं दाखवतात सगळं, त्यामुळे असं वाटायला लागतंय की त्याला हरवायचंय, मला हरवायचंय, आणि मला आता लवकरच करायचंय सगळं. सगळ्यांना श्रीमंत लवकर व्हायचंय, प्रसिद्ध लवकर व्हायचंय, आणि सगळंच लवकर करायचंय. आणि त्यामुळे हा पेशन्स हा शिकायचे साईबाबांनी सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी. तर ना श्रद्धा आपल्या कामावर, हे ऍक्टिंग मध्ये पण आलेलं आहे आणि आमच्या मिरॅकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये पण आहे. तर आपल्या या फील्डमध्ये सिनेमाच्या फेल्युअर्स खूप येतात, बरोबर. सो मिरॅकल अकॅडमीमध्ये किंवा आता सुद्धा जे प्रेक्षक आपले बघताय, ऑडिशन देताना जे फेल्युअर येतं किंवा बऱ्याच ठिकाणी नाकारलं जातं, सो ते कसं तुम्ही फेस करायला शिकवता, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय मत मांडावं असं वाटतं आताच्या काळानुसार? बरोबर आहे. आता काय झालंय की पूर्वी कसं व्हायचं की स्त्रिया नटना मिळायच्या नाहीत म्हणून बालगंधर्वांनी स्त्रीच्या भूमिका केल्या. त्याच्यानंतर हळूहळू हे सगळं इतकं बदलायला लागलं की राज्य नाट्य स्पर्धा हा एक मार्ग होता की राज्य दिग्दर्शक यायचे, मग एकांकी स्पर्धा दिग्दर्शक बघायला यायचे. आता कोणालाच काही वेळ नाही, ट्रॅव्हलिंगचे यंत्र वाढले, त्यामुळे ऑडिशन घेणे आणि ऑडिशनचे पर्याय नाही झालेले. आणि त्यामुळे काय झालं की रांगा लागलेल्या असतात सगळ्या, आणि मुळामध्ये जे आता 50 ऑडिशन दिले तरी कोणाचं सिलेक्शन होत नाही. आणि याच्यामध्ये थोडासा काय म्हणतात त्याला, कर्तृत्व जरी तुम्ही ऑडिशन मध्ये चांगलं दिलं तरी देखील इतक्या ऑडिशन त्यांना मिळतात. पण हे बघणारे लोक जे टीव्ही चॅनलचे निर्माते आहेत किंवा हे पण सगळं घाईतच बघतात, सगळं घाईतच करतात सगळेजण. मग घाईत करताना काय होतं, तुम्हाला निवड होत नाही तुमची बऱ्याच वेळा. सातत्याने समजा एखाद्या ऍक्टरला फेल्युअर असेल तर बाहेर कसं पडायचं? सातत्याने ऍक्टर म्हणून त्याच्यात 2 कारण असणार आहेत. एक तर त्याला स्वतःला उगीच असं वाटत असेल की माझी चांगली ऑडिशन होते, कारण तो ऑडिशनचा अभ्यास हा जर मी आता कलाकारांना मला सांगायचं, मी मिरॅकल अकॅडमीच्या म्हणत नाही मी तुम्हाला, ऑडिशनचं माझं 5 तासाचं लेक्चर असतं आमच्या अकॅडमीमध्ये, त्याच्यात मी सगळं सांगत असतो. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपण चांगलीच ऑडिशन, आपले 2-4 उतारे पाठ करून ऑडिशनला जातात सगळेजण. माझं म्हणणे 50-60-100 उतारे तुम्ही पाठ केले पाहिजे. तुमची ऑडिशन अशी पाहिजे की कोण तुमची स्क्रिप्ट बघत असेल जरी नसेल जरी ऑडिशन तरी टवकारून तुमच्याकडे बघायला पाहिजे. हा, मग एवढा तुमचा अभ्यास असायलाच पाहिजे. नशीब तुमचं नंतर येणार आहे, पण तेवढं प्रमाणात ऑडिशनची तयारी. राज्य नाट्य स्पर्धेत काम करतील, एकांकी स्पर्धेत काम करतील, पण एकांकी स्पर्धेतला अभिनय कोणी बघायला तुम्हाला येत नाही. तुम्ही काम कसं करता यासाठी इंटरव्ह्यू तुमचे घेतले जातात ना. तर मग जॉब मिळवायचा असेल तर एक तर तुमची कोणातरी ओळखीने जा आणि त्याला सांगा मी काम करू शकतो. जर इंटरव्ह्यूवर आधारित जर तुम्हाला काम, म्हणजे ऑडिशन आधारित जर ऍक्टिंगचं काम मिळायचं असेल तर तुम्हाला ऑडिशनची ट्रिकच समजून घ्यायला पाहिजे. ऑडिशन ट्रिक समजून घेण्यासाठी तुम्ही सतत तेच उतारे नाही केले पाहिजे.
उतारे असे केले पाहिजे, त्याच्यावरती भरपूर काम केलं पाहिजे. आणि मग आम्ही सांगतो ऑडिशन मध्ये 5 लेक्चरला, तुम्ही ऑडिशनला निघताना मोराल कसं हाय ठेवलं पाहिजे, लाईन मध्ये कसं उभारले, कुठल्या वेळेला तुम्ही ऑडिशनला जायला पाहिजे, सकाळच्या लवकरात लवकर काय जायला पाहिजे, उशिरा का नाही जायला पाहिजे. तो ऑडिशन घेणारा थकलेला असतो, तो लवकर घेत नाही, तुम्ही थकलेले असतात. माझ्याकडे ऑडिशनची बॅग, त्याच्यामध्ये फळं ठेवा. आज पण मी बघितले तुम्ही लाडू आणलेले आहेत, संत्र आणलेले आहेत. बाहेरचं खाऊ नका, पोट गडबड झालं, मानसिक अवस्था इकडे तिकडे झाली, मानसिक अवस्थेसाठी नामस्मरण करा. सगळ्याचा प्रकार करून एका युद्धावर जातोय आणि प्रचंड ऑडिशनच्या उतार्यांची तयारी करून एकदा त्या कॅमेरासमोर तुम्ही उभे राहिला तर तुम्ही 100 जणांची ऑडिशन दिली तर तुम्ही पहिल्या 5 तरी असलाच पाहिजे. इतका परफॉर्मन्स तुम्ही देत नाहीत आणि मग तुम्हाला वाटतं की मी खूप ऑडिशन देतो तर मला निराशा आली म्हणून. तर माझं म्हणणं आहे की मुलं कमी कष्ट करतात आणि प्रचंड जे कष्ट करतात त्यांना पहिल्या 2-3 नाही तर 10-12 नंतर अपना टाइम आएगा म्हणतो तसं तुम्हाला कुठेतरी मग ईश्वरी शक्ती काम करते, रंगदेवता काम करते आणि तुम्हाला तिथपर्यंत दिलं जातं. आज जे काही नटनट्या इथपर्यंत आलेले आहेत, मोठे झालेले आहेत, ते आधी त्यांचा स्ट्रगल काय होता ह्यांचा पण अभ्यासाच्या काही मुलाखती पॉडकास्ट हे मुलांनी बघायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने रंगदेवता, एकांकिका, ऑडिशन, उतारे, स्वतःवर काम करणं, भाषा, आता भोजपुरी भाषेत बोलायचं झालं काय, कोकणी भाषेत ऑडिशन आली नाही, आता माझी तयारी नाही, मग काहीतरी नातूर मातूर बोलायचं असं नाही. तर सर्व प्रकारच्या ह्याची तयारी जर तुम्ही केलीत तर तुम्ही ऑडिशनला फेल होणार नाहीत. आणि जर फेल होत असाल तर तुमचं कुठेतरी प्रारब्ध नाही, कमी पडत नाही, प्रारब्ध हे वेगळं बोलतोय. प्रारब्ध काम करतं आणि प्रारब्ध करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण केलं की प्रारब्ध बोचट होईल आणि तुम्हाला सुबुद्ध होईल, सत्कर्म होतील, पुण्याची संख्या वाढेल. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात पुण्याची गणना कोण करेल. बघा तुम्ही, हा मी वेगळा विचार म्हणतोय, सायंटिफिक विचार आहे हा. बरोबर, हे कुठली अंधश्रद्धा फंधश्रद्धा काही नाहीये. आणि सगळे पंचकोश पंचप्राणावर कसा परिणाम होतो आणि तुमचं नशीब हे नक्की येतं का, मग गुरुचित्र वाचून काय होतं, पोथी वाचून काय होतं, त्याचे सायंटिफिक रिझल्ट काय येतात, या मार्गाला पण नुसतं ऍक्टिंगच्या विद्यार्थ्यांनी नाही त्या राजकारणी पण जायला पाहिजे. आणि समाजातल्या सर्व स्तरात गेलं की सुख शांतीचा अनुभव सगळ्यांना येऊ शकतो. आणि मग कुठलंही अपयश आलं तर त्याला तोंड देण्याची क्षमता मला पण आली. तर माझा युट्यूब पिक्चरला माझा थिएटर न मिळालं, माझे 1.5 कोटीचा लॉस झाला, 2.5 कोटीचा लॉस माझा कोरोना काळामध्ये झाला, कर्जबाजारी झालो, फ्लॅट गहाण ठेवून विकण्याची पाळी आली होती. या सगळ्यामुळे मला तारलं कोणी, नामस्मरण. सर, तुम्ही खूप वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर, डिरेक्टर, रायटर म्हणून काम करता. सर, तुम्हाला असं कुठे जाणवलं का की मुंबईतले कलाकार, तंत्रज्ञ आणि मुंबई बाहेरचे कलाकार, तंत्रज्ञ म्हणजे जाणून बुजून डावललं जातं किंवा बाजूला ठेवलं जातं? कलाकार आणि तंत्रज्ञ दोघांना का? दोघांनाही. म्हणजे मुंबई बाहेरच्या कलाकारांचं स्ट्रगल, तंत्रज्ञांचं स्ट्रगल हे जास्त असतं मुंबईतल्या कलाकार आणि तंत्रज्ञांपेक्षा. असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का? नाही, त्यांचं स्ट्रगल तर नक्कीच जास्त असतं, कारण त्यांना आपलं गाव सोडून त्यांना राहण्याचेच प्रॉब्लेम असतात सगळे. बेसिकली मी असं टेलिव्हिजन सिरियल मध्ये बघितलेलं आहे, जेव्हा आमच्या मिरॅकल ऍक्टिंग अकॅडमीला पण ते कॉन्टॅक्ट करतात तेव्हा प्रयत्न करत असतात ते सांगण्याचा की मुंबईतलेच बघा, याच्यामध्ये त्यांचं टॅलेंट कमी आहे म्हणून त्यांना डावलायचं नसतं त्यांना. अच्छा, त्यांचं असं म्हणणं असतं की ह्यांचे 2 दिवसाचं शूटिंग निघालं, 4 दिवस ट्रेलर निघालं, त्यांना ठेवायचं कुठे. मग ते पटकन हल्ली काय होतं, टेलिव्हिजनचं पण परत तेच घाईघाईत करतात. त्याच्या ऐन वेळेला ते जर बोलवलं त्यांना पटकन, हा जळगावचा असेल तर तो म्हणतो 2 दिवसांनी येतो मी, मुंबईचा अरे सीन लागलाय तुझा, रायटरने नवीन लिहून आणलाय, तर तू त्याच्यामुळे त्यांना पटकन बोलवता येत नाही त्यांना. त्यामुळे ते म्हणतात की प्राधान्याने मुंबईचे असलेले बरे असतात. मला स्वतःला असं डायरेक्टली कोणी आपल्या यांनी डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे की बाबा हे मुंबई बाहेरचे आहेत वगैरे असं नाही वाटत. आणि मला असं वाटतं नागराज मंजुळे सरांच्या सैराट नंतर, पिस्तुल्यानंतर एक गावाकडचा टोन असलेला डायरेक्टर असतो, कळलं की नाही, मुंबई पुण्याचे डायरेक्टर वगैरे असं. तर तसं त्यांनी ते इतकं बदललंय आता, त्यामुळे आता ग्रामीण भागातले दिग्दर्शक, तंत्रज्ञ हे जरी असले तरी त्यांचा काही ग्रामीण टोन भाषा बोलण्याचा आहे म्हणा, किंवा आम्ही काहीतरी शहरी बोलतो, आमचं जरा स्टेट कपड्याचे काम परिधान करायची वेगळी पद्धत आहे, किंवा आम्ही तसं नाही राहिलंय असं मला नक्की वाटतं. तर डिरेक्शन मध्ये सुद्धा आजकाल असा एक ट्रेंड बघायला मिळतो की बाबा नवीन मुलांमध्ये की माझ्याकडे प्रोड्युसर आहे तर मीच डिरेक्टर होणार. त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे, म्हणजे हास्यास्पद आहे. आणि मी तर माझ्या आमदार मुख्यमंत्री गणपती गावडेचे प्रोड्युसर होते माझे, त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की ही सांगलीची मुलगी आम्ही घेतली होती, गौतमी कुलकर्णी, भरतच्या अपोजिट, आणि प्रतिदेश कलाकारांना मला घ्यायचं नव्हतं. त्याचं काही कारण होती माझी. सगळेच कलावंत मी नवीन घेतले होते ना, त्याला गावाकडचे सांगली कोल्हापूरचे होते, ती पण होती. तर ते बोलले ह्यानं बदला. तर मी ते म्हटलं पिक्चर सोडतो पण मी
तिलाच घेणार. अच्छा. तर हे दिग्दर्शकांनी ठामपणे म्हटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रोड्युसर्स म्हणतो मी डिरेक्ट करतो, हा जो काही प्रकार आहे तर ते म्हणजे काय बोलायचं त्यांना, म्हणजे आणि मग ते घोस्ट डिरेक्टर एक मदतीला असतो त्यांच्या, मग त्याचं नाव लावत नाही किंवा मग तोच स्वतः काहीतरी करत बसतो. तर मला असं वाटतं यांना नमस्कार केला पाहिजे की बाबा तुम्ही लोक अत्यंत काय म्हणतात घृणास्पद आणि चुकीचं काम करताय. तर मात्र हे म्हणजे कलाकारांनी तंत्रज्ञानावर कामच नाही केलं पाहिजे, कारण त्यांच्याही कलाकृती पडणारच आहेत की अनुभव नसताना तुम्ही जर हे सगळं काम करत राहिला तर. सर, डिरेक्टर म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आजकाल फेसेस किंवा सेलिब्रिटीज असल्याशिवाय, म्हणजे फेस व्हॅल्यू असलेले कलाकार असल्याशिवाय चित्रपट विकता येत नाहीत. मराठी चित्रपट विकता येत नाहीत. OTTला सुद्धा आजकाल तेवढं घेतीलच असं नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आहे सत्य आणि हे बरोबर नाहीये खरं तर. म्हणजे आता कसं सांगायचं तर आता युथ ट्यूब माझं फिल्म होती, त्याच्यात मी सगळे मिराकल अकॅडमीचे सगळे नवीन कलावंत घेतले होते. तेव्हा अनेक काय म्हणतात फिल्म रिलीज करणाऱ्या कंपन्या होत्या म्हणा. त्यांनी पण शूटिंग चालू असताना म्हणजे 1500 शूटिंग झालंय तरी मी प्रयत्न करत होतो की त्यांना ते दाखवून पुढचं काही फायनान्स घेता येईल का. त्यावेळेला पण ती मंडळी सांगत होती की तुम्ही ह्यांना बदला, तुम्ही या प्रतिष्ठित कलाकारांना घ्या, तर कोणीतरी लोक तुमचे बघायला येतील, आम्ही पण फायनान्स लावताना आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. इव्हन तुम्ही बघता की टीव्ही सिरियल मध्ये जे चमकतात ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस, त्यांनाच हल्ली नाटकात मेन लीड मध्ये भूमिका घेण्याची सवय लागलेली आहे, कारण त्यांचा चेहरा बघायला नाटकाकडे प्रेक्षक ओढले जातात असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे इथं कुठेतरी प्रेक्षक जबाबदार आहेत का या सगळ्या सिस्टीमला, असं वाटतं तुम्हाला? प्रेक्षक जबाबदार नाही असं वाटत. त्यांना काय माहिती. आता लगेच चांगलं उदाहरण पण देतो तुम्हाला मी. मला नेहमीच म्हणणं की पैसे घालणारे, जसे सरकार चांगलं पाहिजे तसं इथली पण सरकार म्हणजे निर्माते सजग, सांस्कृतिक आणि विचारी आणि संवेदनशील पाहिजे. प्रसाद कांबळे बघा, आपले नाट्यनिर्माते प्रसाद कांबळे, आता त्यांनी जे संगीत देवबाभळी नाटक केलं 500च्या वरती, सगळ्यांना माहितीये, पैसे पण मिळून दिले त्यांनी नाटकाला. आता मला सांगा, त्यांच्यातले ते 2 कलावंत आहेत, शुभांगी सदावर्ते आणि जोशी, या दोघी जणी. ह्या चेहरा माहिती होता का कोणाला? नव्हता माहिती. मग तरी ते नाटक लोकांनी पाहिलं की नाही. काही प्रयोग त्यांनी हॅमर केले, काही चांगले परेश रावळ, नाना पाटेकर, विजय मेहता बघायला आले, त्यांची नावं टाकायला लागली आणि हळूहळू त्यांना हे धाडस हे करायचंय. प्रेक्षकांना काय करायचंय? प्रेक्षक आता पूर्वी संतोष पवारांची नाटकं होती, सगळे नवीन तडाखे बंद, सगळे नवीन कलावंत होते. प्रेक्षकाने एकदा कळलं की बाबा हे टीव्ही स्टार इकडे येणार आहे, या नाटकात आहे, की बाबा हे सगळं टीव्हीवरचे चमत्कार आहे, तर नॅचरली त्यांचा ओढा असणारच आहे त्यांच्याकडे. पण तुम्ही जर नवीन लोकांना घेऊन पण जर कंटेंटवालं नाटक दिलं, सिनेमा दिला, सिरियल दिलं, लगेच त्याचं उदाहरण बघा. तुम्ही मुंजा बघा. मुंजा चित्रपटामध्ये कोण कलावंत लोकांना माहित नव्हते, कोणच माहित नव्हते. त्याच्यामुळे दिग्दर्शक हा बॉस आहे, कंटेंट इज द किंग. ह्याच्यावर विश्वास ठेवणारे, पैसे घालणारे निर्माते, ते परत इकडनं तिकडनं बिअर बार चालवणारे, कुठून तरी भ्रष्टाचार करायचे, त्यांना आकला नाहीत, काय त्यांना साहित्याची जाणीव नाही. आपल्याकडे निर्माता म्हणजे फायनान्सर झालेला आहे, कळलं का? तो फक्त पैसे देतो आणि तो शूटिंगला फक्त स्क्रीनिंग बघायला येतो. निर्माताचा अर्थ निर्मिती करणारा. आणि म्हणून आज तुम्ही नाटकात बघा, मोहन वाघ हे निर्माते होते, नाट्य निर्माते. आणि म्हणून त्यांनी ऑल द बेस्टला त्यावेळेला भरत एकांकिका बघून भरत जाधव ऑल द बेस्ट नाटक आणलं बघा, संजय नार्वेकरचं. बरोबर. कारण त्यांना नाटकातलं कळत होतं. असे ते निर्माते होते, ते फायनान्सर नव्हते. मोहन तेंडुलकर कला वैभवचे हे नाटकातलं कळत होतं त्यांना. सुधीर भट यांना नाटकातलं कळत होतं. ते इंटिरियरचा व्यवसाय होता त्यांचा, पण त्यांना नाटक कळत होतं, संहिता कळत होती. सर, प्रोड्युसर म्हणून तुम्ही काम करताना चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा वाहिनी, म्हणजे आपण टेलिव्हिजन सेक्टर म्हणतो, त्याच्यामध्ये कुठे पॉलिटिक्स तुम्हाला असं जाणवलं का? असं मी ऍक्च्युली खरं तर म्हणजे मी स्वतः प्रमोद प्रभुलकर म्हणून मी इंडस्ट्रीत आहे, पण इंडस्ट्रीतच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे माझे या क्षेत्रातले मित्र आहेत ते फक्त कामापुरतेच मित्र आहेत. म्हणजे असं रोजच्या बैठकीतले उडबैठ, त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये काय घडत असतं, काय होत असतं किंवा काय, तर असं मला वाटत आहे. पण मला जे वाईट वाटतं ते या गोष्टीसाठी, ते काही कंपू मात्र नक्की दिसतात की ज्यांच्यामध्ये 30-30 लोक येतात. म्हणजे त्यात ह्या दिग्दर्शकाला किंवा त्याच्या बरोबर 30 लोक येतात. आणि त्यामुळे मग म्हणजे आता नावं घ्यायचं काही कारण नाहीये, कारण ते काय उघडपणे लोकांना माहिती असतं की ह्याचा पिक्चर आला की ह्याच्या 2 कलावंत ह्याचे असणारच आहेत. म्हटलं तर ते साहजिक पण आहे की त्यांना कम्फर्ट लेवल असते त्यांची की काम करण्याच्या निमित्ताने. पण मग इतर जे नवीन लोक येत आहेत किंवा दुसऱ्या कंपनीतले लोक आहेत, मग त्यांना ते काम करताना थोडी अडचण होते. तशा अर्थी म्हटलं हे पॉलिटिक्स आहे असं मला वाटत नाही. ती कम्फर्ट लेवल असते आणि त्यांना सोपं पडतं डेट्स घ्यायला, मॅनेज करायला. मी म्हटलं की अभिनय करतो असं ते होत असतं.
आणि एक मात्र मी सतत ऐकतोय बाबा ही गोष्ट की एखाद्याचा मराठी पिक्चर जर चालला तर मग अनेक ज्यांचा चालत नाही त्यांना आनंद वाटतो. त्याला मी पॉलिटिक्स म्हणू शकतो की ते बरोबर नाही की यांचा पिक्चर नाही चालला तर बाबा आनंद होतो. उलट मी ज्यांचे पिक्चर लागतात जे माझ्या परिचयाचे नसतील तरी त्यांना मी कॉल करतो. तर मला वाटतं की थोडेफार प्रमाणे हे असू शकतं. असं तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही एक शिक्षक म्हणून लोकांना माहिती आहात आणि त्याच विचारांनी तुम्ही जी चळवळ सुरू केलेली आहे, जी सामाजिक चळवळ तुम्ही चालवता शेतकरी माझा या नावाखाली, त्याबद्दल जरा आम्हाला परत तेच की लहानपणापासून मी कोकणामध्ये बघत आलेलो होतो की किंवा महाराष्ट्रात फिरताना बघत होतो की आपल्याला शेतकरी हे आत्महत्या करतात मग त्यांना पाण्याचा प्रश्न आहे जो सरकारने दिलेला सगळं चालू आहे. पण नेहमी म्हणतो मी सरकारवर दोष देत असतानाच आपण इमिडिएटली काहीच करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो? तर नाना पाटेकरांनी आणि मकरंद नाम फाउंडेशन सुरू केलं. पाण्याच्यावर त्यांचं मोठं काम चाललंय. 15,000 रुपये अनुदान पण देतात. ते पण मी पाहत होतो एके ठिकाणी मला लहानपणापासून वाटत होतं की आपण याच्यामध्ये कुठेतरी आयुष्याच्या टप्प्यावरती जायला पाहिजे. आणि आयुष्याचा माझ्या आता शेवटचा टप्पा आलाय असं मला वाटतं, ज्यामध्ये मला पुढची जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. जनरली शेतकरी माझा म्हणजे नक्की काय? तर शेतकरी माझा म्हणजे विषमुक्त नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जे शेती अशी करतात त्यांना घेऊन जे केमिकल शेती करतात त्यांना शिकवणे. अच्छा, ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भ. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती, त्याला दुसरं नाव आहे मग विषमुक्त शेती. त्याच्यात खूप प्रकार आहेत. माझा खूप विषमुक्त नैसर्गिक शेती, त्याच्यामध्ये तुम्ही केमिकलचा वापर नाही करायचा. त्यामुळे जमिनी आपल्या क्षारपड होत चाललेल्या आहेत. जमिनीतनं काय उगवणारे काही वर्षांनी आपल्याला खायलाच मिळणार नाहीये आणि याबद्दलची जाणीव ग्राहकांनाच नाहीये. सो शेतकरी माझा म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना केमिकल घालण्यापासून परावृत्त करण्यासाठी जमिनीच्या खाली केमिकल म्हणजे जीवाणू कसे मरतात, जीवाणू कसं हवेतला नायट्रोजन किंवा अन्न घटकाचा त्याचं कन्व्हर्जन करून मुळांना कसं देतात ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मी गेली 4 वर्ष करतोय. आणि ह्याच्यामध्ये जे सायंटिस्ट लोक आहेत ज्यांनी पीएचडी केलेले आहेत कीटकांवर, किडींवरती, अन्न घटकांवरती, बुरशींवरती, ह्या शास्त्रज्ञांना पण मी गोळा केलेला आहे. आणि माझं काही नॉलेज तेवढं नाहीये. मला बरोबरचं नॉलेज असतं, म्हणजे मला कळतं की ते काय म्हणतात एवढं मी नॉलेज घेतलेलं आहे. त्याची मी पुस्तकं आणि व्हिडिओ बघत असतो. ह्या शास्त्रज्ञांनी ज्या पीएचडी केलेल्या आहेत त्यांना घ्यायचं, त्यातले जे शेतकऱ्यांशी बोलायला उत्सुक आहे तिथे पण एक दरी आहे की ज्यांनी अभ्यास केले पीएचडी केलेले आहेत ते सरकार दरबारी मोठ्या नुसते आपले कृषी मंत्रालय, कृषी काय सहाय्यक इथे पडून 2-2 लाख पगार घेतात. तर त्यांना आता रस्त्यावर उतरवायचंय म्हणजे शेतात उतरवायचंय. ते उतरवणं चालू झालंय आणि तशी वर्कशॉप्स ही शेतकऱ्यांच्या मीटिंग करून चालू झालेली आहे. आणि त्यामुळे ऑलरेडी काही शेतकरी याच्यावर काम करतायत. त्यांना धरून जे काम करत नाहीये त्यांना एज्युकेशन करायचं काम चालू आहे. एकीकडे हे एज्युकेशन, एकीकडे त्यांनी हे काम सुरू करणं. आणि ते उत्पन्न सुरुवातीला कमी येतं सेंद्रिय शेतीचं. मग कमी आल्यामुळे काय होतं, तर ते म्हणतात की अरे मला तर केमिकल करून मला 8 लाख येतात, वर्षाला मिळतात. त्याला हे माहितीये 10 वर्षांत तुला 2 लाख पण येणार नाही. पण तो पुढचा विचार केला खड्ड्यात. मी आजचा विचार करतो माझा, बरोबर. तर मग त्याला 8 लाखावर जर सेंद्रिय शेती करून पहिल्या वर्षी जर 4 लाख येणार असेल, 5 लाख येणार असेल, तर उरलेले 2-3 लाख रुपयेची हमी कोणीच देत नाही. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला शेतीपूरक उद्योग तुमचेच जे शेतीतल्या गोष्टी आहेत. आता आवळा आहे, तर आवळा समजा 30 रुपये किलोला विकला जातो, शेतकरी 10 रुपयाला विकतो. किंवा भेंडी समजा 15 रुपयाला विकतो, तर भेंडीची कुरकुरीत भेंडी केली, आवळ्याचा आवळा ज्यूस केला. ऊसाचं जर तुम्ही 1.5 रुपये किलोला ऊस शेतकरी कारखान्याला विकतो, त्याचा गुळ केला की तुम्हाला डायरेक्ट 12-15 रुपये मिळतात. त्याचे प्रोडक्ट केले तर तुम्हाला तुम्ही 50-60-70 रुपयापर्यंत जाता. तर शेतकऱ्यालाच उद्योजक करणं, यासाठी कुठले उद्योग काढता येतील प्रत्येक पिकानुसार करतोय. यासाठी मी गेली 4 वर्ष 70-80 लाख खर्च करून माझा प्रवास खर्च खूप झालेला आहे. अनेक लोक माझे 10-15 लाख माझा प्रवासावर गेले महाराष्ट्रामध्ये. मी वर्ध्यापर्यंत, नागपूरपर्यंत, संभाजीनगर पासून शेतमजूर राहून त्यांची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, त्यांना का केमिकल करावं असं वाटतं ह्याचा रिसर्च आहे माझ्याकडे, जो सरकारकडे पण नाहीये. सरकार तर मी एकटा करू शकतो, तर आमचं सरकार आल्यानंतर काय चमत्कार होईल. पण हे सरकार केलं पाहिजे, पण नाही करत. असं होतं मी केलेलं आहे. उद्योग कुठले त्यांना करता येतील, असं कांदा, आता टोमॅटो नाशिकमध्ये फेकतात की नाही सगळे. तर तुम्हाला सांगतो फक्त मराठी माणसांनीच काढलेली 10,000 पासून 50,000ची डिहायड्रेशनची मशीन्स आहेत, ज्यांनी मराठी माणसांनी बुलढाण्याची काढलेली आहेत, ज्याची लाखोची विक्री होते, मराठी माणूस आहे. तर ती मशीन जर प्रत्येकाला जर शेतकरी विकत घेऊ शकतो किंवा मी ज्याच्याकडे पैसे नसेल तर देऊ शकतो,
हे टोमॅटो फेकण्याच्या ऐवजी दर मिळाला नाही तर त्याचं ड्राय करायचं. ड्रायिंग डिहायड्रेशनची नवीन सिस्टीम आली. कांदा फेकू नका, ड्राय करा. भाज्या फेकू नका, ड्राय करा. प्रत्येकाकडे 10-15,000 ते 50,000 जर डिहायड्रेटेड सोलरवर चालणार जर ते घेतला, त्याची जर पावडर केली आणि त्याचा एक्सपोर्ट केला किंवा मोठमोठ्या मॉलला जर विकायचं, हे शेतकऱ्यांना जे माहित नाही त्याचं ज्ञान देणं. त्यासाठी मी एक्सपोर्ट कंपनी काढलेली आहे वेदव्यास नावाने. नाव पण असं वेदव्यास. त्या परदेशात गेल्या तर विचारावं लोकांनी की वेदव्यास कोण होते. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, सगळे ज्ञान त्यांनी विचारावं. एक्सपोर्ट कंपनी काढलेली आणि मराठीमध्ये त्याचा आम्ही कोर्स पॅटर्न तयार केलेला आहे. जो तिसरीतला काय नापास जरी शाळेतला गेलेला नसेल तोही एक्सपोर्ट करू शकतो, अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे तुझी पावडर कशी बनवा, फूड लायसन कशी काढा, त्याची फसायची लायसन असतात, फूडची लायसन, त्याचा फरक काय असतो. आणि बायकांना टेलिव्हिजन सिरियल बघण्यापेक्षा त्यांनी पण ह्या उद्योगामध्ये महिलांसाठीचे उद्योग हे कसे करावेत. त्यांनी घरच्या घरी पत्रावळ्या, आता गावाकडे तुम्हाला माहितीये की जन्माला आले की मेलेल्यांना सगळे गाव जेवण असतं, मग ते पत्रावळ्याचा बिझनेस असतो. छोटे छोटे बिझनेस असतात. पत्रावळ्या तयार करा, त्याचं एक मशीन असतं. पापड कुरड्या तर सगळेच करतात. पण आता कोकणामध्ये जर नाचणी असेल तर नाचणीचे लाडू 40 रुपयाला विकला जातो. किंवा उसापासून ज्यूस तयार करता येतो. आता एका शेतकऱ्याने काय केलं माहितीये का, मिलेट्स म्हणजे तृणधान्य ना, त्याच्यातनं आईस्क्रीम तयार केलेले. हे वेगवेगळे प्रयोग करतायत. पण मग काल एका बाईला भेटलो, ती बिस्किट घरी बनवते. परभणीतली बाई आहे, माझ्या घरी आली ती बिस्किट, आमच्या खूप आवडतात. तर त्या बाईचा 2 लाखाचा वर्षाचा सेल आहे. तर ती 2 काय ती 5 कोटीपर्यंत जाऊ शकते. पण यासाठी जी इकोसिस्टीम ज्याला म्हणतो, तिथेच म्हणते की सेंद्रिय शेतीला पुरस्कार करणे. 2 नंबर त्यांच्याच पिकांवर आधारित जर त्यांनी जर वर्षाला माल त्यांनी 3 लाखाला विकायचा असेल, प्रोडक्ट करून विकले आणि त्यांनी जर उद्योजक झाले तर ते 10 लाखाला विकू शकतात. बरोबर. त्याच्यामुळे मग ती तूट भरून निघते केमिकल न केल्यामुळे. त्यांना अतिरिक्त पैसे मिळतात आणि एकदा अतिरिक्त पैसे मिळाले की ते सेंद्रिय शेती करायला भाग पडतात. आणि तिसरं आम्ही त्याच्यावर भर दिलाय ते म्हणजे कृषी पर्यटन. अशी मी 4 कृषी पर्यटन, डेमो कृषी पर्यटन, कोल्हापूरला भोयेवाडीला, साताऱ्याला धुमाळवाडीला, जुन्नरला काळवाडीला आणि पुण्यामध्ये तांदळीला गेलेला आहे. की शेतकऱ्यांचं घर हेच रिसॉर्ट. आता कृषी नवीन काय असं माहिती का, बैलगाड्या, रिसॉर्ट, त्याच्यात 50 लाख खर्च नाही. शेतकऱ्याच्या घरीत राहायचंय का, तो जिथे झोपतो तिथेच झोपायचा, तो जिथे 2 नंबरला जातो तिथंच जायचं. त्या संडासाचा अनुभव घ्या, त्या लोकांना मजा येते. त्याच्या आसपास झाडं फुलं उठले, त्याच्या शेतीत तो कसं शेती करतो. अशी आम्ही 3-3, 4-4 हजार रुपये शहरातल्या लोकांकडनं घेतोय. शहरातले लोक आनंदाने करतायत, पैसे देतात, 60-60 ट्रिप निघतायत. आता आम्ही याचा ऍप तयार करतोय की महाराष्ट्रामध्ये ज्यांना कोणाला शेतकऱ्यांची घर द्यायचे आणि तुम्हाला शहरातल्या लोकांना कोणा बुलढाणा असेल, नाशिक असेल, कुठेही कुठल्याही शेतकऱ्याला द्यायचं, त्याच्या लोकल फूड त्याला जर खायचं असेल आणि तुला फक्त काय 2,000 पर हेड बाबा, मग त्यांना एका दिवसाला 5-8 मुलं किंवा फॅमिली झोपली ना तर एका शेतकऱ्याला एका रात्रीचे, एका दिवसाचे खाणपान धानखान 5-5 हजार रुपये मिळायला लागले. आता समजा मला 50 दिवस जर त्यांचं वर्षाला किमान 50 बुक झालं तर 2.5 लाख रुपये होऊ शकतात. ह्या विचारांचा पर्यटन मंत्री पाहिजे. असे अक्कलवान आणि आताचे जे बिंडोक सगळे मंत्री दिसत आहेत ज्यांना कुठल्याही पद्धतीचा अक्कल नाही. मी आपले किल्ले ओस पडलेले आहेत, आपले हे पडलेले आसपासची म्हणजे आसपासची गाव. आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो, शिवनेरीला आम्ही घेऊन गेलो, जुन्नरला म्हणजे शिवनेरी. तर शेतकऱ्याच्या घरी राहायचं, बस केली आणि त्याला शिवनेरी किल्ला लोकांना दाखवला. शिवनेरी खाली आलो होतो, तिथे जेवण खाण्याची सोयच नाहीये, राहण्या खाण्याची सोय नाहीये. ऐकावं या सरकारनी. शिवनेरीला खाली आल्यानंतर उतरा तुम्हाला राहण्या. आम्ही जुन्नरच्या गावात मधनं आम्ही लोकांना जेवणाचे डबे दिले. कुठेतरी सँडविच असं पाहिजे का, राहण्याच्या उत्तम सोयी पाहिजे तिकडे. तर तुमच्या शिवछत्रपती ज्यांचा जन्म झाला आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती. मग कोल्हापूरला अंबाबाई आहे, ज्योतिबा आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या गावाच्या ठिकाणी 10 मैलावरती बघण्यासारखी ठिकाण आहेत आणि ती स्वस्त दरामध्ये पर्यटन होतील. आणि शेतकऱ्याचा पहिला व्यवसाय हा कृषी पर्यटन होऊ शकतो. दुसरा शेतीपूरक उद्योग. एकीकडे ग्राहकांना एज्युकेट करण्याचं काम पण शेतकरी माझाच्या माध्यमातून आम्ही फिल्म्स करून, सभा घेऊन, बिल्डिंग मध्ये जाऊन, प्रदर्शनं करून हे आम्ही सातत्याने करत आहोत. आणि आम्ही जे मॉडेल तयार करतोय ते इतर लोकांनी, राज्यातल्या लोकांनी पण सुरू करावं. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अवलिया व्यक्तीशी बोलून मला तर खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आवडला असला तरी किंवा आवडला नसला तरी. आणि वॉच स्टुडिओच्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे छान पॉडकास्ट बघण्यासाठी. आणि बघत राहा व्हॉट्सअप.